बऱ्याचदा हल्ली जरी व्यवसायाभिमुख शिक्षण वगैरे किंवा सुट्टीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे व्यवसायाचं ज्ञान देण्याचे कोर्सेस निघत असले तरी सुद्धा मध्यमवर्गीय मराठी घराघरांमधला तू एक बीकॉम हो किंवा तू एक BA हो, तू एक BSc हो, अशी एक डिग्री शिकवतात आणि पुढे त्या डिग्रीचा आणि त्या विद्यार्थ्याचं जे काही करिअर सुरू असेल त्याचा संबंध जरा थोडा होतो. तुमच्या स्वतःच्या बाबतीत काय मिळतं किंवा तुमचं शिक्षण हे काही विशिष्ट पद्धतीने घ्यायला घराकडे मार्गदर्शन केलं का तुमचं तुम्ही निवडलं का आताचा जो काही व्यवसाय स्वीकारलेला आहे त्याच्याशी ओळख असं शिक्षण त्यावेळेला तुम्ही जाणीवपूर्वक सुरू केलं? शाळेमध्ये तर विद्यार्थी या दशेमध्ये आम्हाला काय शिकायचं आहे, आपल्याला काय व्हायचं आहे याबद्दल विद्यार्थ्यांना तरी कल्पना नसेल. आजच्या जमान्यामध्ये जसं आपण मुलांची आवड काय आहे, निवड काय आहे, त्याला कशामध्ये जास्त रस वाटतो, त्याला कशासाठी तो जास्त प्रगती करू शकेल हे जसे आज आपण विचार करतो किंवा मुलांना आपण कॉन्फिडन्स मध्ये घेतो आणि त्यांना विचारतो आपल्याला कशाची आवड आहे किंवा त्याचे पालक वर्ग ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात या कशात यांनी हा पारंगत होऊ शकेल. तसं काही आमच्या वेळेस त्यावेळेस नव्हतं. खरं सांगायचं म्हटल्यानंतर आमच्या वडिलांचं आम्हाला एक नेहमी तत्व सांगायचं असायचं की जर तू जर खरंच हुशार असेल तर तुला मी ज्या विषयात पारंगत हो म्हटलं त्याच्यात तुला पारंगत होता आलं तर मी तुला खरं हुशार समजेल. तुला तुझ्या आवडीच्या विषयात किंवा एखाद्या विषयात तुला गणित आवडतं म्हणून तुझं गणितात जर फक्त जर 100पैकी 100 मार्क मिळवणार असेल तर त्याला काही तुला हुशार विषयाची किंवा इंटेलिजंट म्हणणार नाही. तुला सांगितलं मेडिकलचा कोर्स घेतो तुला मेडिकलमध्ये पारंगत होता आलं पाहिजे. तुला गणितामध्ये नाही म्हटलं तर तुला गणितामध्ये पारंगत होता आलं पाहिजे. ज्या विषयाचा तुला अभ्यास कर म्हणून सांगितलं त्या विषयाचं तुला पारंगत होता येत असेल तर खऱ्या अर्थाने मी तुला बुद्धिमान म्हणेन. तर या दृष्टिकोनातून काय व्हायचं की आम्ही ज्यावेळेस मी ज्यावेळेस 9वीत असेल मला वाटतं आमच्या वडिलांच्या डोक्यात कल्पना आली मी आर्किटेक्ट व्हावं म्हणून. आणि आर्किटेक्ट व्हायचं म्हणजे त्याला इंटरमिजिएट आर्टची परीक्षा द्यावी लागते. मला सरळ एक धड लाईन सुद्धा मारता येत नव्हती. म्हणजे माझा जर कोणी जर घासलेला रवा इकडे ठेवला आणि सांगितलं आहे डब्याचं चित्र काढ तर मला मुश्किल होतं ते काढणं. पण वडिलांची इच्छा झाली की आर्किटेक्टला जायचं म्हणून मला ते त्या याच्या क्लासला पाठवलं. पहिल्यांदा इंटरमिजिएट आर्टची परीक्षा देण्यासाठी तिकडे आपल्या दादाला महाराष्ट्राचे क्लासेस असायचे त्या क्लासेसमध्ये पाठवलं. क्लासेसमध्ये पाठवल्यानंतर माझी एकत्र अशी विचित्र परिस्थिती झाली की आपल्याला तर साधं चित्र सुद्धा काढता येत नाही, काही करता येत नाही. एक साधा आपल्याला रवा सुद्धा आपल्या समोर ठेवला आपल्याला काढता येत नाही, साध्या काढता येत नाही, शेला काढता येत नाही, काय चित्र काढणार आहे आणि काय आर्टिस्ट होणार आहे. त्या क्लासमध्ये जाताना आम्हाला ती माफी सुद्धा त्यावेळी मिळायची. मी सर्वात शेवटी पाठीमागे बसलेला असायचा की येत काही नाही त्यामुळे जसा विद्यार्थी लागल्यानंतर किंवा आपल्याला येत नाही ती गाडी चालली बोलत असल्यामुळे पुढे बसायचं तर आमचं काढतच नव्हतं आम्ही मागे बसायचं. अशा पद्धतीने चित्र काढायला सांगितलं. आम्ही चित्र तुला जमलं तर काहीतरी रेकॉर्ड काढल्या. आम्हाला सांगितलं 4 किटली काढा. किती कशी काढा काही जी आपली रेग मारायची पडायची रेग मारायची रबर आणि पेन्सिल हा वापरण्याच्या शेवटी कागदामध्ये आपण काहीतरी चित्र काढलं आहे. किटलीचा जर आकार थोडाभूत आला त्याला अगदी काही कठीण होतं ते रंगवायला सांगितलं. रंगवायला सांगितल्यानंतर मी अशा पद्धतीने रंगवली की मला माझं चित्र भरवेल इतकं घडलेलं चित्र असू शकतं म्हणजे काढू शकतं. आणि आता माझं फेरफटका मारणार आणि आपलं चित्र बघणार या गाडीने मला ते जास्त आवडलं. पर्यायी मात्र आल्यानंतर मी दाखवून तरी काय करणार. मला आपण दाखवलं जे काही मी घाण केली होती कागदावर ती दाखवली त्याला. मला आश्चर्य वाटतं त्याच्याबद्दल सुद्धा की आमचे जे मार्कोलकर मास्तर मराठी मार्कोलकर नाही चित्राकडे बघितल्यानंतर मला म्हणाले भेंडर असं काढलंय का बरं ठीक आहे. बरं ते घाणेलं चित्र दाखवण्यात ते आजही म्हणून मी दाखवत नव्हतो. ठीक आहे म्हणे घाणेलं तर घाणेलं आहे. हे चित्र आता उत्तम कसं काढायचं हे मी तुला शिकवतो. आणि त्यांनी काय केलं तो ब्रश माझ्या हाताचा घेतला आणि त्या निर्णया रंगामध्ये पडून
सांगितलं नाही मला की हा कागद ठेवून द्यायला मी तुला दुसरं चित्र कसं काढायचं हे शिकवतो अजूनच सांगा. त्यांनी सांगितलं काढलेलं चित्र आता उत्तम कसं करायचं हे मी तुला शिकवतो म्हटल्यानंतर मला एकदम धीर आला आणि त्यांनी ते बरोबर इतकं उत्तम चित्र काढलं की अख्ख्या त्या क्लासमध्ये असलेल्या 30-40 मुलांमध्ये माझं चित्र उठून दिसलं. आणि त्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास झाला की आपण बिघडलं म्हणून त्याला टाकून देत होतो हे सुद्धा अत्युत्तम होऊ शकतं. फक्त आपल्याला ती कला अवगत पाहिजे की हे कसं काढायचं. आणि आश्चर्य वाटतं तुम्हाला की ज्यावेळेस मी शाळेतनं चित्रकलेची एक्झामिनेशन दिली त्यावेळेस कल्पना नव्हती की मी पास होईल. मला फर्स्ट प्राईज मिळालं शाळेमध्ये. एवढं सगळं झाल्यानंतर आमच्या वडिलांच्या डोक्याने घेतलं की आता आर्किटेक्ट नको ज्याला विभागला पडला. म्हणजे संबंध केलेली मेहनत आणि फुकट गेली. माझी काही आमच्या वडिलांसमोर बोलायची माझी साथी नव्हती पर्यायाची की बा नाही मला हेच आवडतं किंवा मला तेच आवडतं. गणित या विषयात वास्तविक मी इतका पारंगत होतो की 100%च्या खाली गणितात कधीही मार्क मिळवले नाही. अशा परिस्थितीत सुद्धा मला इंजिनिअरिंगला जायचं आहे. बाबा तुम्ही काही करा मला इंजिनिअरिंगला जायचं आहे असं काही म्हणायचं माझं धाडस झालं नाही. आमच्या वडिलांनी सांगितलं तुला विभागला जायचं आहे. कारण तिथपर्यंत आम्ही आमच्या वडिलांनी टूथ पावडर काढली होती. वज्रनंदी टूथ पावडर आणि आम्ही घरोघर विकत होतो. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्याला टूथपेस्ट काढायची आणि मल्टीनॅशनल कंपनीबरोबर आपल्याला कॉम्पिटिशन जर काढायची असेल तर टूथपेस्ट आपल्याला काढायला पाहिजे. आणि ती काही आमच्या वडिलांना येत नव्हती. टूथ पावडरपर्यंत त्यांनी काढली होती. म्हणून मला म्हणाले की आपल्याला टूथपेस्ट शिकायचं तुमचा बीफार्मचा कोर्स घ्यायचा आहे. अख्ख्या मुंबईमध्ये तो कोर्स त्या काळी नव्हता. आमच्या वडिलांनी हा कोर्स कसा कुठून शोधून काढला होता. हिंदुस्थानमध्ये फक्त 3 युनिव्हर्सिटीज होत्या 1950 साली. एक तिलामीला होती, एक बनारसला होती आणि एक अहमदाबादला होती. अहमदाबाद म्हणजे जवळच जवळ म्हणजे अहमदाबाद. आमच्या वडिलांनी निर्णय घेतला म्हणजे निर्णय घेतला. आमची काही बोलायची साथीच नव्हती. बीफार्मला जायचं म्हटल्यानंतर इंटरलाईन झालो आणि आमचं गाठोडं बांधलं. एक सायकल घेऊन गेली. सायकल बांधून कॉलेजमध्ये जायचं सायकलवरला यायचं आणि आम्ही बीफार्मला गेलो. टूथपेस्ट शिकण्याकरता हे जे विचारलं तुम्हाला तुमच्या आवडीने घ्यायला करायला मी माझ्या आवडीने काहीच केलं नाही. आमच्या वडिलांनी आणि एक डोक्यात होतं ना इकडे जात म्हटलं तिकडे तुला शिकता आलं पाहिजे तर तू जायचं मूर्ख. हे कमी डोक्यात असल्यामुळे मला बीफार्मला जा म्हटलं तर मी बीफार्मला शाईन व्हायला पाहिजे. मेडिकलला जा म्हटलं तर तिकडे शाईन व्हायला पाहिजे. हे तत्व अगदी मांडल्यामुळे लाज वाटायची की नाही मला याच्यात रस नाही असं म्हणायची. म्हणून मग मी बीफार्मला गेलो. 3 वर्षाचा कोर्स होता डिग्री कोर्स. 3 वर्ष शिकून आल्यानंतर मी वडिलांना सांगितलं की ज्या कारणाकरता तुम्ही मला पाठवलं होतं बीफार्मला तिकडे टूथपेस्ट शिकवतच तेच बनवायची काही. टूथपेस्ट सोडून मी सगळं शिकलो. इंजेक्शन कसं बनवायचं मला माहिती आहे. टॅबलेट कशा बनवायच्या माहिती आहे. त्याचं कोटिंग कसं करायचं माहिती आहे. त्याचं अनालिसिस करायचं कसं माहिती आहे. त्याचे गुणधर्म काय आहेत ते मला माहिती आहे. पण टूथपेस्ट मात्र त्यांनी शिकवलीच नाही. त्यांनी सांगितलं की टूथपेस्ट हा सिक्रेट प्रश्न असल्या कारणाने ट्रेड सिक्रेट असल्या कारणाने ज्याचं त्यांनी ते बनवायचं आहे. त्यामुळे 3 वर्ष तिकडे जाऊन आल्यानंतर टूथपेस्ट बनवताना शिकवलं नाही आम्हाला. म्हणून आम्ही वापरतो. पण मग चित्रकलेकडनं बीफॉर्मकडे सुद्धा टूथपेस्ट न शिकवल्यामुळे पुन्हा आणखी ते वेगळं सुरू करावं असं नाही वाटत. नाही वेगळं सुरू करा. आता प्रश्न असा आला की टूथपेस्ट शिकायला मी गेलो त्यावेळेस टूथपेस्ट करणं हे जरुरीच होतं. मग करा प्रयोग करा घरगुती प्रयोग करा. आपल्याला टूथपेस्ट बनवायची एवढं नक्की. आणि हे टूथपेस्ट बनवत असताना 1959 साली 57 साली बीफार्महून आलो आणि 59 साली टूथपेस्ट बनवण्यासाठी आणि ती सुद्धा आयुर्वेदिक पाहिजे. कारण पांढरी टूथपेस्ट चालणार नाही. आमच्या वडिलांच्या डोक्यात होतं आयुर्वेदिक आपल्याला आयुर्वेदाचा जगभर प्रचार करायचा आहे. आणि जर आयुर्वेदाचा जगभर प्रचार करायचा असेल तर लोकांना नित्योपयोगी ज्या वस्तू असतील त्या जर आपण घरोघर पोहोचवल्या तर खरा आयुर्वेदाचा प्रचार होईल. जर औषधं नुसती जर बनवली तर ज्यांना भोग आहे तेवढेच लोक वापरतील. पण नित्योपयोगी वस्तू जर आयुर्वेदिक बनवल्या तर त्या घराघरात जाऊ शकतील. टूथ पावडर तर त्यांनी बनवली होती आणि टूथ पावडर बरोबर टूथपेस्ट तर बनवायची होती. त्यामुळे मग आमचे प्रयोग झाले. आयुर्वेदिक निर्णय बाबूचा एक्स्ट्रॅक्ट काढ, जांभूळचा काढ, खैरचा काढ, पतंगचा काढ, त्याचं मिश्रण कर आणि आधी आम्ही टूथपेस्टचे प्रयोग करत होतो आणि माल तयार झाला की ते करत होतो. त्यांच्या आयुर्वेदाकडे वळण्यापूर्वी बोलताना एक प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या लहानपणी
मला प्रश्न विचारा. घरातील मंडळी व्यवसायामध्ये आपल्याबरोबर झाला प्रश्न तुमचा. नाही, माझ्या दृष्टीने हा प्रश्न आपण जसा हाताळावा, जसं एखादं जुन्हारी शस्त्र जसं असतं, शस्त्र नीट वापरलं तर उत्तम शस्त्रक्रिया होऊ शकते. आणि जर शस्त्र जर वापरण्याची जर माणसाला साधता नसेल तर ते पोटात पोपटल्यानंतर मृत्यू पण येऊ शकतो. या दोन्ही गोष्टी आहेत. पण बेसिक ज्याला आपण बायबल म्हणतो किंवा मनोरचना म्हणतो, मनाची जडणघडण म्हणतो, ही जडणघडण अत्यंत महत्वाची आहे. आमच्याकडे आम्ही योगायोगाने आलो म्हणण्यापेक्षा आम्ही 5 भाऊ आहोत. वडिलांचं आता भाऊ म्हटल्यानंतर थोडीशी घरामध्ये भांडणं होणं, वाद होणं, कोणी साधा आंघोळीला जर अगोदर बसला तरी भांडणं होतात. अशा परिस्थितीमध्ये वडील आम्हाला नेहमी म्हणायचे की चालेल, तुम्ही मारवाडी लोक बघा, 100 लोक एका घरात एकत्र राहू शकतात. तुम्ही 5 भाऊ जर तुम्ही एकत्र राहू शकत नाही तर ठीक तुमच्या जिल्ह्यात तुम्ही कुणाला सांभाळू शकत नाही. तुम्ही तुमच्या 4 भावना एकत्र राहू शकत नाही, तुम्ही कुणाला सांभाळू शकत नाही, तुम्ही काही सॅक्रिफाईस करू शकत नाही. तुम्ही जगात काय हे करा, तुम्ही स्वतःला सुद्धा तुम्हाला सांभाळता येत नाही, तुम्ही लोकांना नाही सांभाळू शकता. या परिस्थितीमध्ये काय होतं की प्रत्येक वेळी एक चॅलेंजिंग स्वरूपात हे होतं ना की आपण न भांडणं नाही का काम करू शकत, प्रत्येक गोष्टीत भांडलं पाहिजे का. आणि भांडणाचं म्हणण्यासाठी ₹1,00,000 नुकसान झालं तर परवा नाही, पण माणसाने मन नाही तोडता कामामध्ये. ₹1,00,000 आपण भरून काढू शकू, पण तुम्ही जर दुसऱ्याचं मन जर तोडलं तर ते तुम्हाला लाख काय 10,00,000 रुपये खर्च केले तरी तुम्हाला ही मदत कधीही तोडता येणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून जर मारवाड्यांकडे बघा, ते 100 लोक एकत्र राहू शकतात. आणि आपण महाराष्ट्रीयन माणसाला कुठला छाप आहे की आपण 2 माणसं एकत्र राहू शकत नाही. या याच्यामुळे काय झालं की जसा एक माणूस आला तसा एक धंद्यात तरी राहा, तर गेट आउट म्हटल्यानंतर तो कुठे जाऊ शकणार नाही. त्यामुळे त्याला धर्मावर धंद्याचे भाग आहे. यांना मुद्दाम प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं, केवळ भूमीचे उपस्थित आहेत किंवा भावाचा उल्लेख केला म्हणून नव्हे, तर गेल्या 10 वर्षातल्या महाराष्ट्रातल्या औद्योगिक क्षेत्रातली ज्या काही महत्वाच्या कंपन्या आहेत त्यांच्याविषयीचे जर काही लेख आपल्याकडे काही उत्सुक जणांनी वाचलेले असतील तर आपल्याला लक्षात येईल की त्यातल्या विशेषतः मराठी कंपन्यांमध्ये कुटुंबातल्या भांडणामुळे त्या कंपन्या खाली आलेल्या आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर पेंढारकरांचं अतिशय उत्तम असं एकत्रित उदाहरण आहे. त्या एकत्रित राहण्यामागचं रहस्य समजून घ्यावं, नव्या उद्योजक जे होऊ इच्छितात त्यांनाही त्यातनं थोडीफार दिशा मिळावी या दृष्टीनं केवळ त्यांना हा प्रश्न विचारला. थोडासा बदलून प्रश्न भोगल्याला विचारतो की आपण आपल्या भाऊ जे आम्ही आमची पहिल्यांदा हे जे जडीबुटी वगैरे ते 75 साली आम्ही जाहिरातीचं ज्यावेळेस प्रचार माध्यम दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर करायला सुरुवात केली त्यावेळेस जडीबुटी हा वापरण्याचा प्रश्न आला. पण त्यावेळेस आम्ही आयुर्वेदिक आमची प्रॉडक्ट आहे, आयुर्वेदिक मेडिसिन आहे, याचा आम्ही प्रचार करत असताना 1950 ते 60च्या दरम्यानचा मी तुम्हाला काळ सांगतोय किंवा अगदी 70 पर्यंतचा काळ जरी बघितला तरी आयुर्वेद म्हटल्यानंतर त्यावेळेस एक प्रकारचं लोक नाकं मोडायचे आयुर्वेदाला. लोकांचा एक असा गैरसमज होता की आयुर्वेद म्हणजे एक आदिमाईचा बटवा ज्यांनी आपल्या पूर्वजांना थोडं आलं करणे असं होतं, छोटं खाली असं होतं, लवंग खाली असं होतं, एवढ्याच कुठे एक मर्यादित नॉलेज आहे असा एक सर्वसाधारण समज असल्या कारणाने आयुर्वेद म्हटलं की लोक तिकडे दुर्लक्ष करायचे, कानाडोळा करायचे, नाक मोडायचे. आणि ह्याचा आम्हाला जबरदस्त अनुभव 50 ते 70 साली आल्यानंतर आमच्या एक निदर्शनाला आलं की जोपर्यंत आयुर्वेदाला स्टेटस आपण आणून देऊ शकत नाही तोपर्यंत आपल्या प्रॉडक्टला कोणीही किंमत देणार नाही. याचा एक तुम्हाला दाखला सांगतो. 1965 साली ज्यावेळेस आम्ही आमचा टर्मरिक क्रीम काढलं त्यावेळेस लोकांनी वापरावं, आपला प्रचार व्हावा, प्रसार व्हावा म्हणून आमची टूथपेस्ट घेणाऱ्या प्रत्येकाला आम्ही टर्मरिकची एक डबी 45 ग्रॅमची आज आम्ही जी 10 रुपयाला 12 रुपयाला विकतो ती अक्षरशः प्रत्येक ट्यूब बरोबर फुकट देत होतो. गिरायकांना की गिरायकांनी वापरून बघावी आणि वापरल्यानंतर जर त्याच्यात त्यांना जर दम वाटला तर ते पुढे कंटिन्यू करतील म्हणून. या याच्यामध्ये आम्हाला अनुभव असा आला 1965 ते 1970 सालामध्ये आम्ही आमचा टर्मरिक क्रीम 5 वर्षापर्यंत एका ट्यूबला फुकट देऊन सुद्धा 1970 साली परिस्थिती आमची अशी झाली
की प्रत्येक दुकानदाराकडे टर्मरिकच्या बाटल्यांचा ढेर लागला, लोक फुकट सुद्धा वापरायला तयार नव्हते. इतका आयुर्वेदाबद्दल लोकांचा काय समज होता आपला, लोक पण फुकट दिलेली वस्तू सुद्धा त्यावेळेस त्यांना वापरायची वाटत नव्हती. प्रचिती अशी झाली की दुकानदाराकडे गेल्यानंतर तो म्हणाला तुमची टूथपेस्ट संपून गेलेली आहे, पण दिलेली फुकट बाटली मात्र कोणीही द्यायला तयार नाही. सबब जागा आणलेली आहे, वापस घेऊन जा आणि त्याच्याबद्दल जर तुम्हाला जर काही टूथपेस्ट आणखी द्यायची असेल तर ती द्या. ह्याच्यावरनं मग आम्ही 1975 साली आम्ही ज्यावेळेस जाहिरातीला सुरुवात केली त्यावेळेस आम्ही 2 गोष्टी कटाक्षाने पाळल्या. की पहिल्यांदा आमच्या जाहिराती 1 मिनिटाच्या जाहिरातीला त्यावेळेस आम्ही 1 लाख रुपये खर्च करत होतो, पण 1 मिनिटाच्या जाहिरातीमध्ये पाऊण मिनिट आम्ही आयुर्वेदाचं महत्व काय आहे हे पटवण्यासाठी लोकांना सांगत होतो. आणि मग शेवटच्या एका ओळीमध्ये आम्ही म्हणत होतो, ऐसी 18 जडीबुटिया विको वजनदंतीने बनाई आहे. एवढ्या एका वाक्याकरता आम्ही अर्धा मिनिट पाऊण मिनिट जाहिरात आयुर्वेदावर करत होतो. की आयुर्वेद हे काही आजीबाईचा बटवा नाही आहे, हजारो लाखो साली ज्या निर्मित झालेल्या आहेत, ज्याच्याबद्दल लोकांनी अभ्यास केलेला आहे, ज्याच्याबद्दल लोकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, ती पुस्तकं जर तुम्ही उघडून वाचलीत तर तुम्हाला समजेल, बंद पुस्तकाचं तुम्हाला ज्ञान मिळणार नाही. आणि असं ज्यावेळेस आम्ही 4-5 वर्ष आयुर्वेदिक जडीबुटी लोकांच्या मनावर ठसवत गेलो, त्यावेळेस आयुर्वेदाला स्टेटस आल्यानंतर मग आम्हाला वजनदातेला स्टेटस आला. यांनी आता बोलताना उल्लेख केला की नाही, त्यावेळेस आमची परिस्थिती अशी नव्हती की आम्ही बाजारात जाऊन दुसरी टूथपेस्ट आणू शकतो, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की आम्ही जे प्रॉडक्ट बनवतो ते त्याच्याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री असल्यामुळे किंवा आम्हाला त्याच्यावर श्रद्धा असल्यामुळे आपल्यापेक्षा अन्य दुसरा चांगला प्रॉडक्ट बनवू शकतो याची जोपर्यंत आम्हाला माहिती नाही तोपर्यंत आमचं प्रॉडक्ट सर्वश्रेष्ठच आम्हाला वाटणार. मग जर आपलं प्रॉडक्ट आपल्या घरात जर सर्वश्रेष्ठ प्रॉडक्ट आहे तर मग दुसरी टूथपेस्ट वापरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इतरांच्याकडे काय वाईट आहे हे जाणून घेण्याकरता दुसरी टूथपेस्ट वापरत नाही. त्यांच्यामध्ये काय असतं, इतरांचं वाईट काय आहे हे बघण्यापेक्षा तुमच्यात काय क्वालिटीज आहे हे सांगणं जास्त महत्वाचं असतं. दुसरा माणूस वाईट आहे म्हणून मी चांगला होऊ शकत नाही. मी चांगला असायला माझे चांगले गुण दाखवायला लागतात. तेव्हा ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर दुसऱ्यात काय वाईट आहे हे प्रतिपादन करण्याचा प्रयत्न धंद्यात आला तर तू वाईट आहे याचा अर्थ मी चांगला कसा होऊ शकतो. नाही, तुम्ही बाहेर लोकांना त्यांचं हे वाईट आहे यांचं हे वाईट आहे हे सांगण्याकरता म्हणत नाही. इतरांच्याकडे जे काही दोष आहेत ते आपल्या प्रॉडक्टमध्ये येऊ नयेत असं स्वतःची ठरवण्याकरता म्हणून अनुभवाचा म्हणून काही वापरला. आम्ही अनुभवाचा बोल म्हणजे आता घेतला की इतर प्रॉडक्ट मध्ये आम्हाला काही गुणच दिसलेला तर तुमच्याजवळ जे गुण असल्याशिवाय तुम्ही प्रचार काय करणार. म्हणजे तुम्ही 10 ते 1 याचा एक तुम्हाला किस्सा सांगतो. आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस बेफाम झालो होते सगळं टूथपेस्ट वगैरे 10 वर्ष होते नुकसानी वगैरे सहन केल्यानंतर एकदाची आम्ही टूथपेस्ट बनवले. टूथपेस्ट बनवल्यानंतर मग आम्हाला असं वाटायला लागलं की आपण स्नो तसा पॉइंट स्नो काढला जातो, लॅक्मे काढला जातो, हॅझलिन काढला जातो. अफगाण त्यावेळेस स्नो भयंकर पॉप्युलर होता म्हणून आम्हाला असं वाटलं की आपणही स्नो जर काढला तर आपणही पॉप्युलर करू. आणि त्याच्यामध्ये आम्ही वीक हॅझल नावाचं एक मेडिसिन वापरत होतो. एक मिनिट थोडंसं व्यवस्थेमध्ये एवढंच करता आणतो की आपल्या उत्तराच्या अनुषंगाने तो प्रश्न आहे की सर्व क्रीम पांढरी असताना आपण हा पिवळा रंग करता. म्हणजे त्याच्याकडे मी वगैरे येतो तर हे वीक हॅझल वगैरे आम्ही त्यावेळेस आमचा वापरायचा म्हणून आम्ही ते प्रॉडक्ट काढलं, तयार केलं, माल भरला, जाहिराती करण्यासाठी म्हणून डिझाईन केली, आर्टिस्टला बोलवलं, ब्लॉक तयार झाले, मॅट तयार झाले. म्हणजे तुमच्या जाहिरातीचं ज्यांना माहिती असेल तर मॅट तयार करणं, ब्लॉक तयार करणं, आर्टिकल तयार करणं सगळं झालं. आणि जाहिराती रिलीज करता जसे आता सुधीर गाडगे ऍडव्हर्टायझिंग एजन्सीने बोलवलं, त्याला जाहिराती करायला बोलवलं, पेपरवाल्याने बोलवलं. ह्याच्यामध्ये मद्रासचा एक कल्की नावाचं मॅगझिन आहे बघा, तुम्हाला माहित असेल. त्याचा ऍडव्हर्टाइजमेंट मॅनेजर आमच्याकडे आला होता. त्याला सुद्धा मी आपली रिलीज ऑर्डर काढली. स्वतःच्या प्रॉडक्टचा प्रचार करण्याकरता आम्ही स्वतःची ऍडव्हर्टायझिंग एजन्सी स्थापन केली. स्वतःचं प्रॉडक्ट मार्केट करण्याकरता आम्ही स्वतःचं मार्केटिंग एजन्सी केली आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट आमचं होतं. हे त्याच्याशी बोलता कसा तो बोलला, काय बोलला, हळदीवर सब्जेक्ट निघालाय. तो सहजच म्हणाला की हळद अशी गुणधर्म आहे, फलाना आहे, ठिकाण आहे असं म्हटल्याबरोबर माझ्याकडे एकदम कल्पना क्लिक झाली की अरे आपण जे काही करून राहिलो ते चुकीचं करून राहिलोय सगळं.
आपण विषहळद वगैरे हे जे केमिकल्स वगैरे वापरतो त्याच्यापेक्षा आपण हळद जर वापरली तर हळदीचे गुणधर्म कशातही नाही याची कल्पना होती, पण सुचलं नव्हतं काही सुद्धा. योगायोग ज्याला म्हणतात ते असे योगायोग असतात. आणि तो माणूस सहज बोलल्यानंतर मी त्याला म्हटलं की तुला मी ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे काही देत नाही, आपण नंतर भेटूया. त्याला मी दिलेली ऍडव्हर्टाइजमेंटची रिलीज नोट मी परत काढून घेतली, ऍडव्हर्टाइजमेंटचं मटेरियल काढून घेतलं आणि ते संबंध आमचं ऍडव्हर्टाइजमेंटचं मटेरियल कॅन्सल करून डिसिजन त्याग करायला घेतलं की अरे आपण जो स्नो बनवतो आहोत ते आपण हळदीपासून क्रीम बनवायचं. आणि ह्या योगायोगामुळे ते हळदीपासून आम्ही क्रीम बनवल्यानंतर प्रश्न असा आला की आपण हळदीपासून क्रीम बनवणार हे जरी ठरवल्यानंतर मी त्याचे सॅम्पल्स बनवले. मोठ्या मोठ्या मार्केटिंग विझार्ड्सकडे विचारलं, ऍडव्हर्टायझिंग विझार्ड मी ज्यांना आपण तज्ज्ञ म्हणतो, ह्या तज्ज्ञ मंडळींनी त्या हळदीच्या क्रीमच्या बाबतीमध्ये इतकी नाराजी व्यक्त केली की बाबा ते तुम्ही हा एक मूर्खपणा करणार आहात जर तुम्ही हळदीचं क्रीम जर बनवलं तर. आधी आम्ही टूथपेस्टमध्ये झटके खाल्ले होते शिकार, त्याच्यानंतर दुसरा हा मूर्खपणा आम्ही हळदीचं क्रीम बनवण्यात करणार होतो त्याच्या दृष्टीने. कारण त्यांच्या मुळात त्याचं म्हणणं होतं की स्नो किंवा व्हॅनिशिंग क्रीम हे स्नो व्हाईटच असायला पाहिजे, हे पांढरं शुभ्र असायला पाहिजे. आणि त्यावेळेस मार्केटमध्ये जी पाळं मुळं खोलवर रुजलेली जी व्हॅनिशिंग क्रीम होती त्याच्यामध्ये लॅक्मे महत्वाचं होतं, पॉन्ड्स महत्वाचं होतं, हॅझलिन महत्वाचं होतं आणि अफगाण स्नो त्यावेळेस अतिशय पॉप्युलर होतं. आणि त्याच्या अगेन्स्ट जर मी पिवळं क्रीम जर काढतो म्हटलं तर खरोखरच ते म्हणजे मला जसं वाटायला लागलं की आपण बरोबर करतोय ते. आणि त्याची प्रसिद्धी पुढच्या 5 वर्षात मी तुम्हाला सांगितली काय आली की फुकट देऊन सुद्धा लोकांचे ढेर लागले पण विकला गेला नाही. पण मला एक खात्री होती की लोकांना समजत नाही म्हणून ते मला वापरत नाहीये. त्यांना जर मी समजून सांगू शकलो, एक सुप्त भावना त्यांची जर मी जागृत करू शकलो, त्यांना मी हळदीचं महत्व पटवून देऊ शकलो तर मात्र लोकांना हळदीचं महत्व पटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मग आम्ही ती ऍडव्हर्टाइजमेंट फिल्म बनवली. नेहमीच्या याच्याप्रमाणे मार्केटिंग विझार्ड माझ्या अगेन्स्ट होते, तज्ञ मंडळी माझ्या अगेन्स्ट होती. त्यांनी आपली एक कॉस्मॅटिकची ग्लेमरस फिल्म तयार केली, सुंदर मुलगी दाखवली, स्लीवलेस ब्लाऊज दाखवला. मी म्हटलं मला ही फिल्म नको आहे, तू हळकुंड दाखव त्याच्यामध्ये, लोकांना हळकुंड काय ते बघू दे. जसं वज्रदंतीमध्ये तू सफरजन दाखव. आणि सफरजन दाखवताना मला एक अनुभव होता की माझं सगळं आयुष्य मुंबईत गेल्यामुळे लोकांना सफरजंदाचं झाड कसं असतं ते माहीत नाही. एक कोकणातल्या लोकांना फार तर आमराई कशी असते माहीत असेल, पण सफरचंदाचं झाड कसं असतं जे खरोखर मुंबईला राहिलेले त्यांनी ज्यांचं मुंबईमध्ये आयुष्य गेलेलं आहे त्या लोकांना सफरचंदाचं झाड कसं असतं माहीत नाही. त्यांना संत्र्याची झाडं कशी असतात माहीत नाही, कापसाचं झाड किती उंच वाढतं माहीत नाही, कापसाची बोंड कशी वाढतात ते माहीत नाही, कापूस कसा उखडला जातो माहीत नाही. त्याचं नॉलेज खरोखर त्यांना पाहिजे शहरी लोकांना. म्हणून आम्ही आमची जाहिरात करताना आमच्या ऍडव्हर्टायझिंग म्हणजे ज्या डायरेक्टरला सांगितलं की तू सफरचंदाचं झाड दाखव, सफरचंदाच्या झाडाला फळ कसं लागतं ते दाखव, ते तोडलं कसं लागतं ते दाखव आणि ते खातात कसं ते पण दाखव. सुरीनी चिरून त्याच्या 8 पुडी घेऊन खाण्यापेक्षा तुला चावा मारता आला पाहिजे तर तुझे दात मजबूत आहे. म्हणून आम्ही ह्या संबंध प्रॅक्टिकल गोष्टी बघू, जाहिरात तुला आवडते का नाही आवडते नसून सत्य स्वरूप काय आहे हे माझ्या जाहिरातीत दाखव. मुलगी सुंदर पाहिजे पण मला ती ग्लो तसा नको, मला ग्लेमरच नको, मला स्लीवलेस ब्लाऊज मध्ये नसेल तरी चालेल. सुंदर मुलगी दाखव, तिला हळद लावताना दाखव, पण हळकुंड हे महत्वाचं आहे की जे लोकांना समजलं पाहिजे हळकुंड याला म्हणतात आणि याचा हा गुणधर्म आहे आणि हा हळदीचा गुणधर्म माझ्या टर्मरिक मध्ये आहे म्हणून ते तुम्ही वापरा. यांनी व्यावसायिक लॉजिकचा भाग म्हणून ह्या नव्या दृश्य श्राव्य माध्यमाचा वापर हे हळदीसाठी करावा असं कसं म्हणून याच्याकरता 2-3 गोष्टी झाल्या. एक तर पहिल्यांदा 1959 सालापासून आम्ही ज्यावेळेस टूथ पावडर आणि टूथपेस्ट वगैरे चालू केलं होतं तर 10 वर्षे आम्ही पेपर पब्लिसिटी वगैरे केली होती. सर्वसाधारणपणे पेपर पब्लिसिटी लिटरेटला पेपर वाचतो, मराठी असू दे, इंग्लिश असू दे, त्याच्या भाषेतला असू दे. पण ज्यावेळेस आम्ही आढावा घेतला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की टाइम्स ऑफ इंडियाच्या 1 लाख कॉपी जरी संपत असल्या तरी आम्ही अगदी सूक्ष्मतेने आम्ही बघितलं त्यावेळेस आम्हाला समजलं की 1 लाखातला एक तरी माणूस 16च्या 16 पानं टाइम्स ऑफ इंडियाची खरोखर वाचतो का. आणि आमच्या निदर्शनाला आलं की प्रत्येक माणूस त्याचा इंटरेस्टिंग सब्जेक्ट जेवढा असेल तो बघतो, हेडिंग बघतो, इंदिरा गांधी काय म्हणाले, मोरारजी गांधी काय म्हणाले हे व्यक्ती आम्हाला वाचतो.
नंतर तो त्याला गाडी विकायचा धंदा असेल तर तो गाडी विकायची आणि घ्यायच्या गोष्टी ते बघतो. नोकरी पाहिजे असेल तर तो व्हॅकन्सी असेल बघतो. मॅरेज करणारा असेल तर तो मॅरेजचा प्रॉब्लेम बघतो. मग माझी जाहिरात कोण बघतो? कोणीच नाही बघा. कारण त्याला वेळ नसते. एवढं बघण्याचा त्याला वेळ होतो तो ऑफिसला निघून जातो. म्हणजे अशा परिस्थितीत 1 लाख जरी त्यांच्या मीडियाच्या बाबतीत संपत असल्या तरी 10,000 लोक खरोखर नीट व्यवस्थित वाचत असतील. 10,00,000 लोकांचे 1,000 लोक माझी जाहिरात करत असतील आणि 1,000 लोकांच्या 100 लोकांना कदाचित विचार येण्याची मदत असते केव्हा तरी वापरायला पाहिजे. म्हणजे वापरत जायचो किंवा केव्हा तरी याला दुकानात त्यावेळेस लक्षात राहायचं. ह्या दृष्टिकोनातून आम्ही यावेळेस अगदी सूक्ष्मतेने विचार केला. त्यावेळेस आमच्या लक्षात राहिलं की ज्याला आपण लिटरेट क्लास म्हणतो आणि पेपर वाचणारा क्लास म्हणतो हा संपूर्ण पेपर वाचून नाही म्हणत नाही. तो एकतर पेन्शनला जरी असायला पाहिजे त्यावेळेस त्याच्याची इच्छाच नसते काही वाचायची. आणि जो काम करणारा माणूस असतो आणि त्याला बरोबर घेणार असतो किंवा गृहिणी असते तिच्या काम करणाऱ्या लोक तिला संपूर्ण पेपर वाचता येते. 16 पानी काढतात, 22 पानी काढतात, 24 पानी काढतात. माझ्याकडे 10 पेपर येतात. खरोखर माझा प्रामाणिक अनुभव सांगतो 10 पेपरमध्ये कधी कधी मला हेडिंग सुद्धा बघायला मिळणार. आंघोळ केली, पटकन नाश्ता केला, नाश्ता झाला तर दूध गेलो आणि कामाला आलो. संध्याकाळ झाली, संध्याकाळी आलो, जेवलो, कामलो, झोपलो. पेपर तसे 4 पडलेले वाचनच होत नाही. अशा परिस्थितीमध्ये पण आम्हाला असं वाटायला लागलं की ही मीडिया योग्य नव्हे. आणि ज्यावेळेस दूरदर्शनने ज्यावेळेस जाहिरात चालू केली त्यावेळेस आम्हाला एक आम्ही महत्वाचं आणि ज्याला आपण सूक्ष्मतेने बघणं म्हणतो किंवा त्याचं विवेचन करणं. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की ह्या लोकांना जर आपण जर थिएटरमध्ये पकडलं, हे लोक आपल्या बायका मुलांसमोर 3 तास बसताना बघितलं, ज्यावेळेस ते हॅपी मूडमध्ये असतील त्यावेळेस मी 1 मिनिट जरी बोललो तरी एरवी 1 तास वायफळ बडबड करण्यापेक्षा 1 मिनिट महत्वाचा आहे हा त्यांच्या कानात लख प्रकाश पाडेल मिळतो. म्हणून आम्ही ठरवलं की आपण दूरदर्शनवर जायचं. की त्यावेळेस दूरदर्शनवर कसं होतं की पूर्वी आपण 3 रुपयाचं तिकीट काढ, 12 रुपयाचं तिकीट काढ, 5 रुपयाचं तिकीट काढ, सिनेमा बघायचा. 4 जणांना घेऊन जायचं म्हणजे जो पहिल्यांदा खिशात बघणार 20 रुपये आहेत का तर तो सिनेमाला थिएटरमध्ये जाणार. आणि दूरदर्शनमध्ये फिल्म फुकट दाखवणार म्हटल्यानंतर बिन पैशाची तुझ्या 3 तासाची करमणूक होते म्हटल्यानंतर मस्त घरात सोफ्यावर बसणार, चहा पाणी पिणार आणि बायकां मुलांसमोर सिनेमा बघणार त्यांच्याबरोबर. म्हणजे तो त्या हॅपी मूडमध्ये आहे. तो वेळ काढून 3 तास दूरदर्शनचा टीव्ही बघणार आहे नक्की, कारण तो त्याला फुकटात बघायला मिळणार आहे हा एक आनंद आणि 3 तास विरंगुळा होणार आहे त्याचा हा दुसरा आनंद. तर ह्या 3 तासामध्ये तो बसताना जर मी जर काहीतरी 1 मिनिट जर बकवास केली तर तो काही एवढा काही चिडणार नाही. जसं आज क्लस्टरिंग झाल्यामुळे लोक चिडतात. म्हणून आम्ही त्या दूरदर्शनमध्ये जाण्याचा ठरवला. अर्थात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचे सगळे विचार हे ते मार्केटिंग मधले तज्ज्ञ लोक होते किंवा जाहिरातीमध्ये तज्ज्ञ लोक होते त्यांच्या अगदी विरुद्ध आमचे विचार होते. पण आम्हाला मनस्वी पटत होते ते की आपण असं काहीतरी जर केलं तर लोक ऐकतील आणि लोकांनी ऐकल्याशिवाय आणि लोक रिसेप्टिव्ह मूड असल्याशिवाय त्यांच्याशी बोलण्यात काहीही स्वारस्य नाही. म्हणजे त्यामुळे जाहिरात एजन्सी या सुरुवातीला आणि ह्या बाबतीमध्ये तरी आम्हाला परत म्हणजे प्रत्येक वेळी हीच पोझिशन झाली की पेंढारकर तुम्ही वज्रदंती किंवा तुमच्या प्रॉडक्टची जी जाहिरात करतात हे तुम्ही तुमचं संपूर्ण बजेट टीव्हीवर घालू नये. तुम्ही पेपर पब्लिसिटी ही करावी, अन्यथा तुमचं नुकसान. आम्ही विचार केला की आपलं नुकसान झालं तर शक्यतो एक आहे बघा आपल्या महाराष्ट्रीयन उद्योगधंद्यात काय किंवा कुठच्याही उद्योगधंद्यात काय. मी एक गोष्ट मात्र निश्चित सांगेन की जे काही तुम्हाला खेळ करायचे असेल, जे काही करायचं असेल ते स्वतःचे पैसे गमवून तुम्ही अनुभव घ्या. कर्ज काढून अनुभव घेऊ नका. कर्ज फेडी, कारण आपल्याकडे मराठी म्हण आहे, आणू नये उधारे, ठेवू नये फार दिवस ते खाते, नाही तर यशाला कीर्तीलाही ते खाते. त्यामुळे जर तुम्हाला जे काही प्रयोग करायचे असतील तुम्ही पैसे कमवा आणि गमवा, पण कर्ज काढून कुठच्याही प्रकारचे असे हे करू नका, खर्च करू नका की जे तुम्हाला फेडता जर आलं नाही तर टाळेबंदी करावी लागेल. त्यामुळे आम्ही आमच्या दृष्टीने विचार केला की आपण बाबा जाहिरात केली तर काय होईल, आपण जेवढं कमवलं तेवढं गमवलं, अंग झटकून परत कामाला लागलो. या उद्देशाने आम्ही दूरदर्शनवर गेलो आणि संपूर्णपणे 100% म्हटलं आपण दूरदर्शनचा जर उपयोग केला की जिकडे कोणीही जात नाही अशा माध्यमातून जर मी उपयोग केला तर तो जास्त आम्हाला उपयोगी पडेल असा त्यावेळेस आम्हाला आत्मविश्वास वाटला. त्यामुळे सगळ्याच्या अगेन्स्ट आम्ही गेलो आणि आम्ही दूरदर्शनवर जाहिरात केली. त्यावेळेला ज्या जाहिरात क्षेत्रातल्या लोकांनी तुम्हाला टीव्ही हे माध्यम अनुकूल नाही असं सांगितलं होतं, त्यांच्यापैकी कोणी
नंतर तुमच्याकडे सिरियलला स्पॉन्सरशिप मागायला आले का? सिरियलच्या स्पॉन्सरशिप मध्ये जर म्हणाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक असा तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून महत्व जे वाढवलं ते त्यांना तुमच्यामुळे पडल्यानंतर त्यांना सोबत नाही सुचली का? नव्हे बघा, सिरियलचं तुम्ही जर म्हणाल तर टीव्ही माध्यमात जाहिरात करणारे सुद्धा आम्ही एकमेव पहिले आहोत आणि सिरियल सुद्धा चालू करणारे ये जो है जिंदगी हिंदीमध्ये सिरियल चालू करणारे सुद्धा 1984 साली आम्हीच पहिले एकमेव निघालो. याला कारण असं झालं म्हणजे कसा योगायोग असतो हा बघा. आम्ही टीव्हीवर जाहिरात द्यायला गेल्यानंतर अर्थात टीव्हीला सुद्धा जाहिरातदार पाहिजे होते आणि आमच्याशिवाय टीव्हीला जाहिरातदार नसल्यामुळे आम्ही म्हणून ती पूर्व होती. त्यामुळे आम्ही टीव्हीला सांगितलं की आम्ही तुम्हाला 52 आठवड्याचा कॉन्ट्रॅक्ट करायला तयार आहोत, पण आम्ही सांगू त्या वेळेला आम्हाला तुमची जाहिरात दिली पाहिजे. अर्थात आम्हीच एकमेव असल्या कारणाने टीव्हीला जाहिरातदारांची जरूरत असल्या कारणाने हसत 52 आठवडे जाहिरात देणारा बकरा मिळाल्यानंतर ऑलराईट काय पाहिजे तुम्हाला. तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही दूरदर्शनवर जो सिनेमा दाखवता 6 ते 8:30 का 6 ते 9 काहीतरी सिनेमाचा टाइम असतो, त्याच्यामध्ये 7:30 ची वेळ तुमची बातम्यांची असते. म्हणजे अर्धा पिक्चर सोडून जाण्याची शक्यता नाही. एकदा त्याला सिनेमाचा रस उत्पन्न झाला की तो चिकटला. आता 7:30ला जर बातम्या संपल्यानंतर तो परत पटकन काय त्याला कुठे जायचं लागलेला वगैरे जाऊन येणार, परत तो टीव्हीवर बसणार. तुमची बातम्या संपल्यानंतर पुढचा प्रोग्राम दाखवायचा जर तुम्ही आमची जाहिरात दाखवणार असाल तर आम्ही तुमच्याशी 52 आठवड्याचं कॉन्ट्रॅक्ट करायला तयार आहोत. एक रिस्क होती, आमच्या दृष्टीने ती भयंकर रिस्क होती. लाखो रुपयाचा प्रश्न होता, पण तो लाखो रुपयाची रिस्क आम्ही घ्यायला तयार होतो कारण त्याच्या पाठीमागे आम्हाला आत्मविश्वास वाटत होता. याचा परिणाम काय झाला की 1-2 वर्ष ऍडव्हर्टाइजमेंट झाल्याबरोबर अर्थात लाखो लोकांनी बघितलं की मी लाखो लोकांना प्रत्येकाच्या घरी जाऊन तर सांगणं शक्य नव्हतं. पेपरच्या थ्रू त्यांच्याकडे पोहोचणं शक्य नव्हतं कारण बळजबरीने कोणाला पेपर वाच असं ते सांगू शकत नव्हतं. पण टीव्हीवर मात्र जे काही दाखवलं जाईल ते त्याला बळजबरीने बघणं भाग होतं. मग तो बकवास असू दे, आवडू दे, नवडू दे, पण बघेल तर खरा. ह्या पार्श्वभूमीतनं आम्ही टीव्हीवर जाहिरात दाखवत होतो. 2-3 वर्षामध्ये आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर जे लोक मला नावं ठेवत होते ते सर्व लोक टीव्हीकडे धाव घ्यायला लागले. परिणाम असा झाला की टीव्हीवर जाहिरातींचं क्लस्टरिंग व्हायला लागलं. क्लस्टरिंग म्हणजे बहुगर्दी जी व्हायला लागली आणि आम्हाला भाऊगर्दीत जायचं नव्हतं. आणि मजा अशी सर्वात त्याची प्रत्येकाला विको वज्रजंती ज्या वेळेस दाखवली जाईल त्याच वेळेस पाहिजे होती. अरे तू अगोदर दाखवून नाही, नंतर दाखवून नाही, बातम्यांच्या अगोदर नाही, बातम्यांनंतर विको वज्रजंती ज्या वेळेस दाखवली जाते त्याच वेळेस मला जाहिरात पाहिजे. कारण त्यांना असं वाटत होतं की ह्या वेळेस जाहिरात करतात म्हणूनच विकोचा फायदा होतो. असा बिचाऱ्यांनी त्यांनी समज करून घेतल्यामुळे प्रश्न लोकसभेपर्यंत उपस्थित झाला. आम्हाला पत्ताच नाही काही की विको कोण असे फेवरेट लागून गेले सरकारचे की विकोला मोनोपॉली दिली आहे गव्हर्नमेंटने. कारण दूरदर्शन हे माध्यम सरकारचं आहे, हे काही विकोच्या बापाची प्रॉपर्टी नव्हे. तेव्हा त्यांना जो टाइम दिलेला तो आम्हाला पण मिळाला पाहिजे आणि 52 आठवडे ते कसे बुक करू शकतात असा प्रश्न निघाल्यानंतर दूरदर्शनने त्याच्यात त्यांची व्यापारी वृत्तीने तृप्ती काढली. त्यांनी सांगितलं की हा जो स्पॉट जो आम्ही घेत होतो हा स्पॉट ज्याला पाहिजे असेल त्याला 25% जास्त पैसे पडतील. त्यामुळे म्हटलं आम्हाला प्रॉब्लेमॅटिक झाला की 25% भाग कारण नसताना पब्लिक जास्त आला म्हणून भाव वाढला. त्यांची कॉस्ट वाढली म्हणून भाव नाही वाढला. कॉस्ट वाढली असते, भाव वाढला असता तर आम्हाला तो मंजूर झाला असता. आम्ही 25% मंजूर केला. त्यामुळे पुढचे 52 आठवडे त्यांना परत कॉन्ट्रॅक्ट करणं भाग पडलं. मग मात्र लोक तापायला लागले की झाला 25% जास्त देऊन सुद्धा विकोनाच परत फेवर केली. हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही विचार केला की नको आता या गर्दीतनं आपण काढता पाय घेणं आपल्याला सोयीस्कर आहे. ज्याला गर्दी करायची असेल त्याला करू दे. सिनेमाच्या वेळी जाहिरात केल्यानंतर धंदा होतो असा ज्यांचा गोड समज असेल त्यांचा तो समज त्यांचा पार पडू दे. म्हणून आम्ही आमची जाहिरात 1982 साली पूर्णतः टीव्हीवरनं विड्रॉ केली आणि ज्यांना जाहिरात करायची त्यामुळे धडाधड सगळ्यांनी उड्या मारल्याचे तो स्पॉट सोडल्याबरोबर उड्या मारल्या ज्यांनी त्यांनी जाहिराती केल्या. किती लोक उभा झाले, किती गडगडले कुणाला माहिती, ते काही मला माहिती नाही. पण एक गोष्ट अशी झाली
की आम्ही त्याच्यातनं विड्रॉ झाल्यानंतर वर्षभर आम्ही विड्रॉ झालो, 1.5 वर्ष झाले, 2 वर्ष झाली, काय करावा आमच्यामुळे प्रश्न आला. विड्रॉ तर होऊन बसलो. जाहिरातीचं माध्यम काय, पेपर आपल्याला पसंत नाही, कारण मी तुम्हाला अनुभव सांगितला पेपरचा अनुभव काय आहे तो. आणि जो मला असं वाटतं प्रत्येकाला थोडा बहुत त्याच्याबद्दल अनुभव असणार की आपण किती पेपर वाचतो आणि किती जाहिराती वाचतो. टाइम्स ऑफ इंडियामध्ये कुठची जाहिरात वाचलेली तू बघितलं तर त्याला सांगता येणार नाही. मग आमच्या डोक्यात जर कल्पना आली अशी की हा टेलिव्हिजनवर सिनेमा दाखवतात, तो चांगला असतो म्हणून लोक बघतात. आपणच आपला जर सुंदर प्रोग्राम जर केला आणि दाखवला तर कुणाची अडचणी येणार नाही. मग पार्लमेंटमध्ये प्रश्न येणार नाही, कारण तुला दूरदर्शनवर तुला सिनेमाच्या वेळेस तू जाहिरात दाखवली 25% जास्त दे काय दे. आणि त्यावेळेस दूरदर्शनवर काय होतं, त्यांच्याकडे प्रोग्राम बनवणारी माणसं नव्हती. त्यांनी प्रोग्राम बनवलेले लोकांना आवडत नव्हते. तुम्ही फक्त रोज त्याच्यात रोज पेपरमध्ये काहीतरी टीव्हीनी प्रोग्राम बनवल्याबद्दल कॉमेंट्स असतात, काही अपवाद होते. पण अपवादाबद्दल लोक बोलत नाही. लोकांचा तुम्ही एकंदर सर्वसाधारण विचार केलात ना, तर मी तुम्हाला फुकट जरी दाखवलं ना तरी त्याच्याबद्दल तुम्हाला आनंद वाटायच्या ऐवजी जर मी तुम्हाला खराब प्रोग्राम दाखवला तर माझा अर्धा तास का फुकट घालवला म्हणून मला उलटा प्रश्न विचारते. तुमचा घाणेरडा प्रोग्राम बघितल्यामुळे आमचा अर्धा तास फुकट गेला आणि जे बघू नये ते आमच्या पोराबाळांना बघावं लागलं वगैरे वगैरे ते ऐकवतात. आम्ही विचार केला जर खरोखर आपण जर यशस्वी झालो, जर चांगला प्रोग्राम बनवण्यात, हा एक परत मी तुम्हाला सांगतो ना की परत एक रिस्क होती आमच्या आयुष्यामध्ये. आम्ही थोड्या रिस्कच जास्त घेत आलो. तर जर आपण जर आपला एक स्वतःचा क्लास निर्माण केला की माझा चांगला प्रोग्राम आहे म्हणून जर लोकांना जर मी आकर्षित केलं आणि त्याच्यामध्ये माझी जर 1 मिनिटाची जाहिरात घुसडली तर लोक काही एवढे रागवणार नाही. म्हणून आम्ही हा जे जो हे जिंदगी प्रोग्राम मध्ये आम्ही वळलो, हिंदी प्रोग्राम मध्ये. त्यावेळेस लोक इम्पोर्टेड प्रोग्राम आणायचे, लुसी बीसी सारखे प्रोग्राम होते, त्यावेळेस दाखवायची पद्धत होती. आणि हिंदी प्रोग्राम चालेल की नाही, लोकांना आवडेल की नाही याच्याबद्दल कोणालाही कल्पना नव्हती. पण ह्याच्या पाठीमागचा उद्देश आमचा हा होता की भाऊ गर्दीत आपल्याला जायचं नाही, आपण आपला सेपरेट ऑडियन्स तयार करू. शिवाजी पार्कवर जर एखादा पॉप्युलर कोणी जर भाषण करणारा ऑरॅटर वगैरे जर बोलत असेल तर आपण परेड टँक रोडवर बोलूया. आपल्याकडे एक गर्दी केसता आली तर केस होऊया, नाही पेक्षा चालायला लागूया. कदाचित आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण आता जे सिरियलचं एवढं पीक अडचणीचं ठरण्यापेक्षा ज्यावेळेस आम्ही विको वजनसंती आमची ज्यावेळेस पेस्ट म्हणून बाजारात विकायला सुरुवात केली आणि प्रचार वगैरे करायला केला आणि जे काही आम्हाला ग्राहक मिळायला लागलं, मुंबईमध्ये नाही पण मुंबईच्या बाहेर वगैरे, तर लोक एक विको कोलगेट द्या म्हणायचे. म्हणजे कोलगेट म्हणजे टूथपेस्ट, विको टूथपेस्ट जर पाहिजे असेल तर विको कोलगेट द्या. एक व्हॅसलिनची डबी द्या म्हणजे पेट्रोलियम जेली द्या. असं जसं लोकांना झालेलं आहे. डालडा द्या म्हणजे तूप द्या. हे इतकं डोक्यात त्यांच्या ठसलेलं आहे की कोलगेट म्हणजे टूथपेस्ट. आणि जर आपल्याला विको टूथपेस्ट पाहिजे असेल तर विको कोलगेट मागणारे असंख्य महाभाग आम्ही बघितले. आणि मग हळूहळू आता तर लोकांना एक विकोच द्या म्हणतात, ते कोलगेट म्हणत नाही, विको द्या म्हणजे टूथपेस्ट द्या. जसं बघायचं आपण मागच्या एका उत्तराच्या अनुषंगाने हा उपप्रश्न विचारला, तसंच आपल्याला त्या वेळेला मनात नसून सुद्धा व्यवसायाचा भाग म्हणून त्यांच्याशी गोड बोलण्याचं नाटक, हसऱ्या चेहऱ्याचा मुखवटा घ्यायला लागतो. आणि जर तसा घ्यायला लागत असेल व्यावसायिक पेंढारकरांना, तर माणूस असलेल्या पेंढारकरांना त्याचा त्रास होत नाही. वास्तव बिलकुल होत होतो. एखाद्याला आपल्याला बेदम चोपून काढावा असं वाटावं आणि त्या म्हणण्यामुळे आपण अगदी हास्य वदनाने म्हणायचं वा 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 गाण्याचं म्हणतो ते बरोबर आहे, पळाला आहे, ठिकाण आहे म्हणायचं. तिथून किती लवकरात लवकर आपल्याला उठता येईल त्याची आपण वाट बघायची. आणि तो आपण त्याची स्तुती करत असताना तो आपल्याला आणखीन बाबा ऐकत राहतो. यांनी बरेच वेळा पूर्वीचा आम्ही ज्यावेळेस नवशिक्य होतो त्यावेळेस आपल्याला रक्त उकळायचो. पण आता ते रक्त उकळी आता झालेलं आहे. आम्हाला तो पाठ आणि पावसाला लाईफ असं वाटायला लागलेलं आहे. संदर्भ करायचा असेल आणि जर आपल्याला जर मूर्खाची सान्निध्यात राहायचं असेल तर थोडं बहुत आपल्याला सहनशक्ती वाढवायला पाहिजे आणि ते सहन करायला पाहिजे अशी परिस्थिती होते. एक किस्सा तुम्हाला सांगतो. तुम्ही इन्कम टॅक्स केसमध्ये जा, तुम्हाला आयटीओ म्हणतो की अहो तुमचं एवढं उत्पन्न आहे ना, ठीक आहे मी तुम्हाला टॅक्स लावतो पण मी तुम्हाला 25,000 रुपये चालवतो. मग तुम्हाला त्याच्यावर 12,500 रुपये टॅक्स पडणार आहे. तुम्ही आपल्याच निघणार कारण मी चुकीचंच लावले मला माहिती आहे.
पण आपल्याला जिंकण्यासाठी तुम्हाला आधी 12,500 रुपये भरावे लागतील. साधं उदाहरण बघा. आणि हे तुम्हाला मिळतील, तुम्हाला 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी मिळतील. मग हे 12,500 रुपये शिवाय तुम्हाला वकिलावर खर्च करावा लागेल, कारण तुम्ही स्वतः काही अर्ज नाही करू शकत. आता हे 12,500 रुपये जर तुम्हाला जर भरावे लागणार असतील आणि तुमचे जर वर्षभर पैसे जर अडकणार असतील तर साधे 10% त्याचे 1,000 रुपये व्याज नाही का? मग मी तुला जर 20 चालू नाही केले आणि तुला जर सरळ केलं तर माझ्या तांदूळगीरीला मला 500 रुपये द्यायला तुला काही तकलीफ आहे का? मी म्हटलं मुळीच तकलीफ नाही, तू ताबडतोब घेऊन टाक. आता याला काय करायचं? तुमच्या संधी बरोबर याला 1% पाणी. आता मला त्याला किती येणार, येऊ किंवा न येऊ, प्रॅक्टिकल बोलतोय तो. सेंट्रल एक्साईजचा इन्स्पेक्टर माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, पेंढारकर तुम्ही चुकलात म्हणजे आम्हाला पैसे द्यायचे हे तत्व कोणी पूर्ण आणलं? तुम्ही बरोबर असला तरी सुद्धा तुम्ही आम्हाला काहीतरी द्यायला नको का? मागायची वाटली माझी सरकारने ट्रान्सफर केलेली आहे, मला इकडे घर मिळतंय का? त्याच्याही बरोबर आहे. मग त्याला मी म्हणतो मी काय करावं असं तुला वाटतं? मग तो म्हणतो तुम्ही आलं करावं असं मला वाटतं. मी म्हणतो केलं. जशी टॅक्सवरची बाजू आहे तसं पेटांचं आहे. इन्कम टॅक्स साठी म्हणून कधी कधी उपकंपन्यांचं जाळं जास्त करायला लागतं का? का खरंच जास्त ऍक्टिव्हिटी पाळावा अशी मनामध्ये इच्छा आहे? बघा, गव्हर्नमेंटने कायदे केलेले आहेत. या कायद्याचं जास्तीत जास्त पालन करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य करत असताना कसे झटके बसतात आणि त्यांनी मनुष्य कसा मेटाकुटीला येतो तुम्हाला उदाहरण देतो. मग ते काँग्रेसचं राज्य असू दे, नाहीतर जनता पक्षाचं असू दे, नाहीतर कुणाचे असू दे. आम्ही धंद्याच्या दृष्टीने या पॉलिटिकल लोकांपासून आणि ब्युरोक्रॅट पासून जास्तीत जास्त दूर राहून डायरेक्ट गिरायकाची संधान साधू इच्छितो. या याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 1 कोटी रुपये जाहिरातीत खर्च करत असतो. त्यावेळेस येई जिंदगी काढली त्यावेळेस, आणि सरकारने कायदा काढला की जाहिराती या वायफळ केल्या जातात आणि त्यामुळे लोकांना वाईट सवयी लागतात. आणि त्या मधु दंडोदेंच्या प्रमिला दंडोदेंनी सांगितलं की लोक जाहिराती करतात म्हणून लोक कोका-कोला प्यायला शिकले आहेत, लोक थम्सअप प्यायला शिकलेले आहेत आणि नाहक त्यांना पैसे पुरत नसताना या ड्रिंक्स वगैरे करतात. म्हणून या जाहिराती सगळ्यांनी सराव कराव्या आणि उत्पन्नात धराव्या. झालं जमीन पार्लमेंटमध्ये काय हात तर वर पटकन होतात. डावा हात वर नको उजवा म्हटलं की तो उजवा करतो. बिल पास होतं. पर्यायी 1 कोटी रुपयाची जाहिरात करून त्यांनी आम्हाला 20% सराव केले. आता बघा, 1 कोटीची जाहिरात करणार म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. मी 10 कोटीचा धंदा करणार आणि 10 लाख रुपये मिळवणार. 10 लाख रुपयामध्ये मी 60 लाख 6 लाख रुपये टॅक्स भरणार आणि 3-4 लाख रुपये माझ्या कन्व्हर्टीला बांधणार. हे करत असताना मला त्यांनी 20 लाख रुपये डिसअलाव केले आणि त्याच्यावर परत 12 लाख रुपये टॅक्स भरला. म्हणजे माझी प्रॉपर्टी तू कॉन्फिस्केट केली भाऊ धंदा केल्याबद्दल. आता जाहिरात केल्याशिवाय माल खपत नाही हे सत्य न समजण्या इतकं आपलं सरकार मूर्ख आहे का? नाही. पण आता कायदा केल्याबद्दल कोणीही काहीही त्याच्याबद्दल म्हणत नाही, कारण नुकसान माझं झालं. सुधीर म्हणतात मला काय द्यायचं, पब्लिक म्हणतो मला काय द्यायचं. पण आपण जे सिटीजन्स आहोत आपल्याकडे काय कायदे होतात काय नाही होत ते जाणून घेण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. आणि केवळ तुमचं नुकसान होतं मग मला काय दिली. याचं एक उदाहरण तुम्हाला सुंदर देतो. पारसी लोक या बाबतीत फार महत्वाचे लोक आहेत. हिंदू कॉलनी आणि पारसी कॉलनी, तुम्ही मुंबईला जर कधी आला तर दादरला आणि पारसी कॉलनी बाजूला आहे, 2 रस्त्यांच्या बाजूला आहे. हिंदू कॉलनीमध्ये एक मॅनहोल चोरीला गेलं आणि योगायोगाचा भाग असा पारसी कॉलनीत सुद्धा एक मॅनहोल चोरीला गेलं. मॅनहोल म्हणजे गटाराचं तरी साफ करायचं असं माहिती आहे ना. ते मॅनहोल चोरीला गेल्यानंतर हिंदू कॉलनीतले आपले टिपिकल मराठी लोक बाजूनी जायचे. पोरांना ऍडवाइस करायचे की तिकडे गटारे बाजूनी जा. सगळे बाजूनी जायचे. पारसी कॉलनीमध्ये त्याही बायका सर्व्हिसला जाते. त्या बायका मी पुरुषांबद्दल बोलत आहे. बायका किती ऍक्टिव्हिटी आहेत. ती बाई तिकडनं गेल्यानंतर तिने ते मॅनहोल बघितल्यानंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तिने वॉर्ड ऑफिसरला फोन केला की बा आमच्या इकडचं मॅनहोल पडलेलं आहे.
ते ताबडतोब लावा, तिकडे नाही तर मुलं पडतील, त्यांचं नुकसान होईल आणि त्याला मी तुम्हाला जबाबदार धरेन. 10:30 वाजता त्या बाईने फोन केल्यानंतर परत 2 वाजता लंच झाल्यानंतर परत वॉर्ड ऑफिसरला फोन केला किंवा त्या मॅनवरचं काय केलं, कुणीतरी माणूस पाठवला का, कारण संध्याकाळी मी जाणार आहे, मला ते मॅनवर बसलेलं पाहिजे, अदरवाईज आय विल कंप्लेंट टू द हायर ऑफिसर. संध्याकाळी 5ला निघण्यापूर्वी तिने परत त्या वॉर्ड ऑफिसरला तिसऱ्यांदा फोन केला आणि त्याला विचारलं मॅनवर बसवलंच का ते, मला तर जायच्या तिकडे जर मी माझ्या नजर चुकीने पडली किंवा अन्य कोणी झालं तर यू विल बी रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. मी तुला 3 वेळा सांगितलेलं आहे आणि 3 वेळा सांगून जर तू ऐकलं नाही तर उद्या माझी कंप्लेंट वरती जाईल. तिच्या पाचवी कॉलनीमध्ये ताबडतोब दुसऱ्या दिवसाच्या आत ती संध्याकाळी 5 वाजता पोहोचायच्या आत मॅनहोल बसलं आणि हिंदू कॉलनीमध्ये 15 दिवस मॅनहोलच नाही बसलं, कारण सगळे बाजूनी जात होते. कुणीही नागरिक, आपण ज्या नागरिकाला म्हणतो त्याची जबाबदारी सिव्हिल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याची म्हणतो, ही सिव्हिल रिस्पॉन्सिबिलिटी न घेतल्याची परिस्थिती काय झाली की वॉर्ड ऑफिसरनी ती जास्त बोंब मारते म्हणून तिचं मॅनहोल बसवून टाकलं आणि हे बिचारे मराठी लोक बाजूनी जातात म्हणून ते मॅनहोल बसवायला त्याला टाइम नाही. हा सांगण्याचा उद्देश असा की आपण जे नागरिक आहोत, काय कायदे बनवले जातात, काय नाही बनवले जातात, याच्याकडे आपलं सर्वस्वी दुर्लक्ष असल्या कारणाने कायदे वाटेले बनवले जातात. तो जोपर्यंत त्याची जड त्या माणसाला लागत नाही तोपर्यंत तो कितीही सुशिक्षित असला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि मग त्यामुळे त्या उपकंपन्यांचं जाळं. आता मला तुम्ही सांगा की सर्वसाधारण तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही माझ्या जागी असतं तर काय केलं असतं? आता अशा परिस्थितीमध्ये जर कायद्यामध्ये प्रोव्हिजन केलेली आहे म्हणून जर मी वर्षभर मेहनत करून माझी 10 लाखाची प्रॉपर्टी जर कॉन्फिस्केट होऊ शकते तर कायद्याच्या प्रोव्हिजनचा मी फायदा घेऊन मी 10 लाख रुपयाचा टॅक्स चुकवला, त्याच्यात मी काय गैर केलं का? नव्हे, म्हणजे ज्याला तुम्ही उपकंपन्या म्हणता. आता मी जर सरळ धंदा करतो आहे आणि धंद्यावर जर टॅक्सेस लावले जात आहेत आणि तेवढा टॅक्स जर मी करत असेल तर 50 कंपन्या काढायचा उपद्व्याप करायची मला काही गरज आहे का? पण तुमचा कायदा जर 25 कंपन्या काढा असं म्हणत असेल तर मला वाटलं भाग आहे. कारण काय, शेवटी मी कमवलेले पैसे तू त्याचा थोडासा वाटा घेतो तर माझं काही ऑब्जेक्शन नाही. मी 1 लाखातले तू 50,000 घे, 60,000 घे, किती पाहिजे तितके घे, माझ्याकरता काहीतरी ठेवशील की नाही. पण तू माझ्याकरता जर काहीच ठेवायला जर तयार नसेल आणि मी कमवलेले सर्व पैसे तू जर घेऊन हिसकून घेणार असेल तर बाकीच्या गोष्टी क्रमप्राप्त होतात. नव्याने जे उद्योजक खूप पाहत आहेत त्या नव्या उद्योजकांना एक व्यवसाय सांभाळता नाकी 9 येते. अशा वेळेला ही सर्व मंडळी एवढ्या कंपन्या कशा काय चालवू शकतात याची एक उत्सुकता त्या लोकांच्या मनामध्ये असते, म्हणून त्यांच्या वतीने हा एक प्रश्न विचारला येतात. यानंतर भोगलेकरांना विचारतो, आमचे एक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत बा, म्हणजे आता रिटायर झाले, 24 तास माझी कोणतरी त्याच्याकडे असते. कशाकडे असते, काय काय बघत असतात, कुठे घर बघत असतात, कदाचित ते राहू केतू जास्त बघत कुठे घेतो राहू केतो. पण त्यांनी जे भविष्याबद्दल जे विचारलं म्हणजे मला तोच प्रश्न आहे. भविष्याबद्दल तर माझा आपल्या भौगोलिक नाण्याबद्दल आपल्या पूर्वजांनी जे शास्त्र मांडलेलं आहे ते निर्विवाद आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. त्याचं कारण असं की 1957 साली ज्यावेळेस आम्ही कोरडे होतो काही नव्हतं, त्यावेळेस आपल्या रिप्रेझेंटेटिव्हच्या वडिलांनी आम्हाला आमच्या वडिलांना सांगितलं होतं, म्हणजे माझी कुंडली होती, ही कुंडली कोणत्या दिशेची आहे. कोणत्या दिशेची कुंडली म्हटल्यानंतर आमचं तर माझा त्यावेळेस विश्वास होता. आज थोडा बसायला लागला, कारण त्यावेळेस मी कधी स्वप्नातही आणलं नव्हतं जगात कोण कुठे कसा जाईल याचा काही कोणी सांगू शकत नाही. पण कर्माला भाग्याची जर साथ नसेल तर फळ येत नाही. बी पेरल्यानंतर अंकुर येण्यासाठी बी हे निश्चित करावं असतं. उदयी होण्यासाठी कर्म हे जरुरी आहे. कर्माशिवाय अंकुर फुटणार नाही, बी शिवाय जर अंकुर फुटणार नाही तसं कर्माशिवाय फळ येणार नाही. पण कर्म केलं म्हणजे फळ येईलच असं नाही. कर्म करत राहणं एवढं आपल्या हातात आहे. भाग्य रेषा तिकडे नाही तिकडे मनुष्य जातो. आपण म्हणतो आपण भाग्य घडवतो. भाग्य घडवतो म्हणजे काय, फळ यायला किंवा भाग्याने तुम्हाला हात द्यायला. कर्म जर प्रयत्न करणार असेल तर भाग्य तुम्हाला हात देईल. कर्म जर प्रयत्न करणार असेल, तुम्ही कर्मच करणार नसाल तर भाग्य
आले तरी तुम्हाला काय हात देणार हो? खड्ड्यात पडलेल्या माणसाला जसं वर काढायला भाग्याने हातेला, पण त्या चढणाऱ्या माणसाने तर थोडीशी जर मेहनत नाही केली तर तो वरती कसा जाऊ शकेल? तेव्हा कर्म आणि जे बाकीचे आपण ज्याला भक्ती योग म्हणतो, त्याला श्रद्धा योग, या सर्वांचं राष्ट्रीय आणि ज्यावेळेस क्रिया होते त्यावेळेस तुमच्या कर्माला खरोखर फळ आहे. मग तुमचं डोंबिवली आणि नागपूर अशा 2 ठिकाणी कर्म चालू असताना तुम्ही भाग्याच्या आशेने कधी लॉटरीचं तिकीट काढलं होतं नाही? याच्या बाबतीत बघा, भाग्य लागतं. एक आम्हाला एक छोटंसं एक उदाहरण तुम्हाला द्यायचं जे माझ्या वडिलांनी मला दिलं. मला एक गोष्ट सांगितली त्यांनी. बघ, 3 माणसं होती शाळेची सवंगडी, गळ्यात गळे घालून खेळलेली पोरं, थोडीशी मोठी झाली, शिक्षण पूर्ण केली आणि सहज एखाद्या ज्योतिषाकडे गेले. सहज म्हणजे विदाउट डेलिबरेटली काय गेले म्हणजे त्याला तुम्ही संयोग म्हणा. त्या ज्योतिषांनी त्याच्या 3 जणांच्या कुंडल्या बघितल्यानंतर त्याला अचंबा. तो म्हणाला, काय जबरदस्त म्हणजे हे आहे, या 3 कुंडल्या लक्षात घेण्याच्या कुंडल्या आहेत. कसा योगायोग आहे बघा की हे 3 मित्र लक्षाधीश होणार आहे. त्याचं जर ऍक्च्युअली वर्णन केलं तर त्या 3 विद्यार्थ्याचा एक विद्यार्थी अगदी नालायक माणूस ज्याला तुम्ही सांगोला असा होता. एक माणूस चांगला डेलिव्हरी शिकणार होता, अभ्यास होता, आणि एक माणूस मेहनती पण होता. पुढे डिस्पर्स झाले, सगळे विसरून गेले. विसरून गेल्यानंतर आपापल्या कामाला लागले. जो पुन्हा म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्याने आयुष्यात कधीही काही केलं नाही, त्याचं एक तत्व होतं, असेल माझा हरीचं देश फाटल्याला. मला जर माझे 1 लाख मिळायचे असेल तर मला त्याला कोणीतरी येऊन माझ्या टेबलावर ठेवेल, मी कशाला मेहनत करायला पाहिजे. जर त्याचं भविष्य खरं असेल तर मला मिळायचं असेल तर मी मेहनत करणार नाही. दुसरा माणूस होता, तो आता BA, MA, PhD आता झाला, कुठेतरी सरकारी नोकरीत किंवा पुढे प्रायव्हेट कंपनीत नोकरीत लागला. नोकरीत लागल्यानंतर इन्व्हिटेशन जाते, परत त्याला काय 1000, 1500, 2000 पगार मिळाला असेल. त्यातला जो अर्धा आधी पाऊण खर्च करत होता, बचत तर काही होतच नव्हती. तर तो म्हणाला की त्याला लॉटरीची तिकीटं काढायची सवय होती. एक महाराष्ट्र लॉटरी, एक केरळला लॉटरी, फलाना लॉटरी, एखादा लॉटरी. त्यांनी काय परमेश्वराला द्यायचं असेल तर काहीतरी आपण भाव द्यायला पाहिजे ना, काहीतरी मार्ग दाखवायला पाहिजे किंवा या मार्गाने तुम्हाला देऊ शकतो म्हणून तो लॉटरी म्हणजे परमेश्वराला सांगायला की बाबा हा मार्ग आहे, सरपंच असेल तर सरकार पडायचे पाहिजे, काही स्कोप नाही. तिसरा माणूस होता तो याच्यासारखा खरोखर मिळत स्टेनलेसची भांडी आण, अमुक आण, हळद. आमच्याकडे हिंदू कॉलनीत एक केसका नावाचे ग्रस्त होते, बिचारे अगदी कुणाचे तांदूळ निवडून पाठवायचे, 5 पैसे जास्त लावायचे किलोला, पण निवडून वगैरे सगळं व्यवस्थित द्यायचे. हळूहळू झेंडा वाढवता मग मोठा केला. यांनी जसा निर्णयचा तवा काढला किंवा आणखी काय काढते ते. अशा तऱ्हेने हे लखपती झाले. या भावनी ईश्वराला लाईन दाखवून दिली होती की तुम्हाला असं देऊ शकेल, याची लॉटरी कुठली, हाही लखपती झाला. तिसऱ्याच्या बाबतीत म्हणजे अघटित घटना घडली. असंच राहत असताना तो घरात तर एक खोली खाटेवर झोपायला बाहेर आपला गेल्याचं. त्याच्या त्या गावात चोरी झाली आणि चोरी झाल्यानंतर त्या चोराच्या पाठी पोलीस लागले. पोलीस जो आपल्या शिड्या त्याच्या पाठी लागले. या गुंडाला कसं पळावं आणि ते त्यांनी कुणाच्या तरी घरातले जड जवाई काय चोरले होते ते घेऊन कुठे पळावं, काय रेड हॅट पकडण्यापेक्षा या प्राण्यांनी त्याच्या खाटेखाली ठेवून दिलेले बोचकर सडक्या कपड्यात गुंडाळलेलं आणि तो सटकला, पळाला, तो निसटला पोलिसांच्या हातून. पण त्याच्यानंतर त्यांनी आपण कुठच्या घराच्या खाटेखाली ठेवले ते विचारला, त्याला घर कापण्यासाठी. अशा पद्धतीने हा पण लखपती झाला. वडिलांनी मला एक प्रश्न विचारला, कशा पद्धतीने लखपती झालेलं तुला आवडेल आणि कुठच्या लखपतीला समाजात मान्यता प्राप्त होईल? अर्थात उत्तर होतं निर्णय. ही परिस्थिती असल्या कारणाने या प्रश्नाचं उत्तर अगदी धडधडीत माहीत होतं. आता अशा पद्धतीचं उत्तर जर असं जर मला लखपती व्हायचं असेल तर मग लॉटरीच्या मागे
ज्योतिषाने आधी भविष्य सांगितलं होतं त्यांची कुंडली पाहून की कोट्याधीश होती. पण सांगायचं झालं तर पूर्वी जेवढा माझा नातेवाईकांशी संबंध येत होता तर या ज्यांच्या फुलाढाळ्यांमध्ये मी माझ्या धंद्यात असा वेगळ्या तऱ्हेने गोरबटला गेलो आहे की या नात्या गोत्यांपासून मी एखादा खेचून काढलेला लिप्त माणसासारखा झालो आहे. त्यामुळे नात्या गोत्यांना माझ्याबद्दल काय वाटतंय खरोखर मला माहिती. खऱ्या अर्थाने निर्लेप झाला. आणि ह्या दुर्पडलेल्या अवस्थेमध्ये तरी सुद्धा मला तिकडे जाण्यापेक्षा जगात काय असतं प्रत्येकाच्या काहीतरी अँबिशन्स असतात. मी तुमच्या लोकांच्या दृष्टीने किंवा मी ज्यावेळेस लोकांना म्हणतो की मी ज्यावेळेस तुम्हाला श्रीमंत वाटतो त्यावेळेस माझ्यापेक्षा तुम्ही कमी असता म्हणून तुम्हाला मी श्रीमंत वाटतो. पण ज्यावेळेस मी जगाकडे बघतो त्यावेळेस मला समजतं की अरे मी चिमणीसारखा आणि खालीसारखा उडतो आहे. गरुडासारखा उडायला माझे पंख आणखी फार मोठे व्हायला पाहिजे तर मी गरुडासाठी हे चालू आहे. आणि माझा 10 कोटीचा धंदा हा मला जास्त वाटतो. मला तो अगदी कम पदार्थ वाटतो. मला असं वाटतं की जर कोलगेट कंपनी जर 200 कोटी रुपयाचा धंदा फक्त हिंदुस्थानात करू शकते आणि हिंदुस्थानामध्ये आणि जगामध्ये ज्याच्या 100 फॅक्टरीज राहू शकतात तर माझा धंदा आपण हिंदुस्थानातले लोक का प्रदेशात जाऊन तेव्हा धंदा करू शकत नाही. आपला तेव्हा मला आनंद साजरा करतात. तसं पैसा हाती आल्यानंतर तुमची स्वतःची आनंदाची कल्पना साजरा करणे. माझी आनंदाची कल्पना मी तुम्हाला कदाचित जगावेगळी वाटेल. माझ्या आनंदाची कल्पना मी जे काही करतो आहे कुणासाठी करतो. नात्याला करतोय आपले समन्वय करतोय किंवा कोणासाठी काही करतोय त्याचा आनंद दिग्भूत झाला त्याच्यात मला खरा आनंद म्हणजे हे म्हणून नाही. पण माझी वस्तुस्थिती मला 5 स्टारमध्ये राहावं असं खरोखर वाटत. जरुरी करता मी 5 स्टारमध्ये गेलो तर ठीक आहे पण मला त्या 5 स्टारमध्ये राहण्यात मला मजा नाही वाटत. मला मजा कशात वाटते. आम्ही नागपूरला आमच्या भूमिपूजन केलं. भूमिपूजन केल्यानंतर अर्थात नागपूरला मला कोणीच ओळखत होतं. मला सगळ्या आमच्या इष्ट मंडळींना तिकडे भूमिपूजनाला घेऊन जायचं होतं. मी आमच्या 4 भावांना विचारलं की बाबा माझ्याकडे दादांना विचार तुझं काय म्हणणं आहे. तर म्हणजे येस व्हॉट एव्हर यू विल यू डू इट. माझ्या मनात असा विचार आला की आता आपण मुंबई ते नागपूर जाणार आहोत. आपण महाराष्ट्रीयन माणसं आहोत. आपण विमानं बघता आकाशात उडताना बघतो. बसण्याचा योग खरोखर आपल्याला बऱ्याच जणांना येत नाही. आपले जेवढे नात्या गोत्यातले माणसं आहेत आपले सासू सासरे बहीण जे कोणी 65 किंवा 70च्या वरती आहेत आणि जे विमानात बसण्याची कधीही शक्यता नाही अशा 5-50 मंडळींना आपण त्यांना विमानाने घेऊन जाऊया. एकदा दोनदा आपल्याला परवडत नाही आपण एकदाच घेऊन जाऊया. पण त्यांची आयुष्यातली विमानात बसण्याची आपण हौस बघूया आणि त्यांच्या मनात जो त्यांना आनंद झाला याच्यामुळे माझा आनंद जो द्विगुणित झाला ते मी माझ्या स्वतः होते. आता आनंद प्रत्येकाचा कुणाला कशात वाटेल काय वाटेल पण मला असं वाटलं की हे जे सगळे लोक 60-70 ओलांडलेले आहेत हे विमानात बसण्याची शक्यता जर नसेल तर आपण त्याला विमानात बसून राहण्याचं परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. आपण त्याचा त्यांच्यासाठी उपयोग केला तर त्यांना आनंद झाला तर त्याच्यात मला आनंद होईल. म्हणून मी ज्या मला मंजूर आहे का माझं प्रपोजिशन मंजूर आहे. आनंदाच्या व्याख्या ज्या विचारल्या त्या व्याख्या आपण नागरिकांना जे विमानात बसू शकले नाही त्यांना विमानात घेऊन जाण्याला जो आपण आनंद आपल्या आनंदाची कल्पना सांगितली ती खरोखरच अभिनंदनीय आहे. पण याच्या जोडीला आणखी एक उपप्रश्न विचारू इच्छितो की मगाशी बोलताना आपण असं म्हणाला की एवढ्या प्रचंड व्यापामध्ये कामाच्या मला नातेवाईकांच्या प्रतिक्रिया सुद्धा घ्यायची त्यांच्या नेमक्या काय तुमच्याविषयीची भावना असेल ते तिकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ मिळत नाही. अशा वेळेला म्हणजे नागरिकांमध्ये जाता येत नाही मित्रमंडळींमध्ये जायचं रमता येत नाही. अशा वेळेला तुम्ही तुमच्या सगळ्या ह्या उद्योगाचा प्रतीक कधी जेव्हा होत असेल त्यावेळेला म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला या सगळ्या याच्यात असं कधीही होत नाही का सगळ्या उद्योगाच्या व्यापामध्ये की ह्याच्या सगळ्यापासून एक काही क्षण तरी बाजूला जावं
आणि असं वाटत असताना मी केवळ आनंद साजरा करणे ह्या अर्थाने विचारत नाही, पण अशा वेळेला तुमचे नेमक्या छंद म्हणा नेमके कुठे असतात. म्हणजे तुम्ही वाचनाचा छंद का गाणं ऐकण्यामध्ये तुमचं मन रमवतात का पुन्हा तिथेही तुम्ही अशा तरी नातेवाईकांमध्ये जमण्यामध्ये तुमचा छंद म्हणा तर मला वाचनाचा गायनाचा या छंदापेक्षा मला शारीरिक व्यायामाचा छंद जास्त आहे. मी रोज 10 मिनिट खेळायला जातो, फिरतो. माझ्याकडे ईश्वराच्या दयेने माझ्याकडे 10 गाड्या आहेत, पण मला असं वाटतं की आपल्याला फिरण्यापासून आपली तब्येत चांगली आहे. मला फिरण्यात आवडतं, मला धावण्यात आवडतं, मला स्विमिंग आवडतं, मला स्केटिंग करायला आवडतं. आणि आमची फॅमिली अर्थात आम्ही 5 भाऊ आणि सहकुटुंब एकच किचन असल्या कारणाने आमची फॅमिली मोठी आहे. सगळ्यांना आम्ही स्केटिंग मोठं घेतो, आम्ही स्केटिंग घेतो, आम्ही स्विमिंग करतो. वाचनात एकदा किंवा एकत्र नुसतं एकटं वाचन म्हणजे तुम्ही एकटंच वाचणार किंवा पोथी घेऊन 25 जणांना जमा करणार. पण हे जे सगळं तुम्ही एकत्रित जे वातावरण निर्मिती होते किंवा आपण स्विमिंगला गेलो तर आपण सगळ्यांना स्विमिंगला घेऊन जातो, आपण धावतो, आपण फिरतो, म्हणजे शारीरिक हे होतं. ह्या गोष्टींमध्ये मला जास्त रस आहे. आणि बाकीच्या नातेवाईकांबद्दल वगैरे तुम्ही तर आता योग वर्षाचा केव्हा तरी असे प्रसंग आले तर तुम्हाला त्या क्षणात होता तुम्ही तो त्यांच्या चेहऱ्यावर कोसळलेला आनंद बघण्याचा जो आनंद असतो त्याच्यानंतर परत दिसतो जो आपल्या कामाला लागतो. मग कधी वर्षाची 6 महिने मुंबई सारख्या परिस्थितीमध्ये एक माणूस राहतो बोरिवलीला तर दुसरा राहतो डोंबिवलीला. तो माणूस वर्षाची या प्रकारा भेटत नाही, कोणी अंधेरीला राहतो, जाणं येणं इतकं मुश्किल झालं. त्यामुळे आपते इष्ट मंडळींमध्ये तुमचं जरी जाणं येणं नसतं तरी वर्षाने 2 वर्षाने 5 वर्षाने त्यांना काय माझ्याबद्दल वाटतं म्हणण्यापेक्षा मी काय त्यांच्यासाठी करू शकतो हे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. यानंतर एक ज्यादा प्रश्न विचारून शेवटचा प्रश्न दोघांनी कॉमन विचारतो आणि त्यानंतर तसे प्रश्न अजून खूप विचारतो वेळ लक्षात घेतात. आणखीन त्या एका प्रश्नानंतर मी या गप्पा थांबवतो. त्यानंतर प्रात्यक्षिक जे दाखवतील यांच्या प्रात्यक्षिकानंतर आपण सुराने शेवट केलेला मराठीमध्ये आवडतो. त्यामुळे विको टर्मरची नवीन हेराची येणार आहे ती जुन्याची आठवण देता देता जुनी म्हणजे ऐकवता ती नवीन आपल्याला ऐकवली जाईल आणि ते सुरू घेऊनच आपण ही महत्वाची थांबूया. तर शेवटचा कॉमन प्रश्न विचारण्याआधीचा ज्यादा प्रश्न आम्ही विचार करतो असा की आपण डोंबिवलीच्या एका महाविद्यालयाला देणगी मोठ्या प्रमाणावर मला वाटतं 14 ते 15 लाख रुपयाची देणगी 20 लाख रुपयाची देणगी एका महाविद्यालयाला होती. हा सुद्धा आपल्या एका आनंदाचा भाग होता का उद्योगातल्या माणसांनी भरपूर पैसे कमवत असताना कष्टपूर्वक कमवत असताना सामाजिक जाणीव असल्याचा भान असण्याचा एक भाग होता का मगाशी सांगितलेल्या कायद्याच्या प्रचंड पळवाणीमधनं चर्चा करून घेण्याचा एक भाग. बघा कायद्याच्या पळवाटीतनं सुटका हवं यांनी मला एक सर्वसामान्य प्रश्न विचारला. तुम्ही जे डोनेशन देता किंवा काही करता हे टॅक्स भरल्यानंतर राहिलेल्या पैशातनं बहुशी द्यावं लागेल. जो काही तुम्हाला देतो गव्हर्नमेंट ते तुम्हाला त्या टॅक्सच्या पळवाटीसाठी मला तुला 1 रुपये मदत करायची आहे म्हणून मी 10 रुपये दिले असले तरी कोणी होत शेवटी 9 रुपये माझे दिले. त्यामुळे त्याच्या टॅक्सचा भाग नाही. हे 20 लाखाचं सुद्धा आम्ही दिलं ते सुद्धा अचानक झालं. आमच्या वडिलांना वापरले पण 15 दिवस ते हॉस्पिटलमध्ये असताना ते त्यांनी मी जे आयुष्यात त्यांच्याकडनं शिकलो नाही ते त्यांनी मला गेल्या त्या 15 दिवसात शिकवलं असं मला वाटतं. हार्ट पेशंट माणूस तो तिकडे असताना त्यांनी मला एकदा बरोबर म्हणायला बोलत नाही म्हटलं काय त्याला हार्ट अटॅक असल्याकडे डॉक्टर मजेसारखे लोक सांगतात बोलायचं नाही जास्त. तर बोलू नका म्हटल्यानंतर मी जे आवड करत होतो 1 किलो कमी बोलतील ते बरं, पण आमच्या वडिलांना अतिशय बोलायची सवय झाली. मला आता तुमच्या तरी मला यायला बरं तिकडे आणि मला म्हणाले तू एवढी मेहनत करतो तुला भरपूर पैसे मिळतील याच्याबद्दल वाटत नाही. त्याला कदाचित आमच्या रिप्रेझेंटेटिव्हच्या वडिलांनी सांगितलेलं ज्योतिष करायचं
म्हटलं आम्ही वडिलांना आमच्या काका म्हणतो. म्हटलं काका सध्या तर आपण कोरडे आहोत ना, कशाला माणूस गोष्टी करायच्या. मला म्हणाले की बघ तुला समजा जर 1 कोटी रुपये मिळाले तर तू काय करते. म्हटलं आधी कोटी मिळून द्या मला. मी विचार नाही करायचा, मी तुमच्याकडे आणून देईन, तुम्ही काय वाटायचं करता. मी तुम्हाला विचारलं म्हणजे काय करायचं. मला म्हणाले की नाही मला काय करायचं तर मी करेन रे. प्रश्न असा आहे तू काय करतेस. 1 कोटी मिळाले की 2 कोटी कमावले जाते. म्हटलं स्वाभाविक आहे. 1 कोटी मिळाले तर 2 कोटीच्या मागे लागणार. मग 2 कोटी मिळाले तर 4 कोटीच्या मागे लागतील तू. पण आता 4 कोटीच्या मागे लागणार. मिळवणार. मग 4 चे 10 काय मोबाईल आलंच ते. मग मला यायला येईल तुम्ही म्हटलं हे कोणी याचा विचार कुठे केला. आणि पैशाच्या मागे लागले पैसे मिळतच नाही. ते मिळाल्यानंतरचा पुढचा विचार काय करायचे आपण कुठे ठरवलंय. मी अजून काय करणार नाही पैशाचं ते. कदाचित मी मोजत तसे दिवसभर आणि काय करणार. पण मला म्हणाले की बघ हा तुला प्रश्न मी विचारला आहे. जसं शाळेच्या विद्यार्थ्यांना विचारलं की तुला पंख असते तर तू काय केलं. तुझे विचार काय हे मला जाणून घ्यायचे. मी म्हटलो खरं सांगू का मी त्याच्याबद्दल विचार केलेला नाहीये. कारण जे पैसे मी केले ज्याला बघितलेच नाही ते मिळाल्यानंतर मी काय करू त्याचा विचार नाही केला. मला म्हणाले बघ एक गोष्ट लक्षात ठेव. तू जे काही पैसे कमवशील ते सर्वस्वी तुझे नव्हे. हे पाहिजे त्याच्यामध्ये असंख्य लोकांचे तुला आशीर्वाद आहे. असंख्य हितचिंतकांचं तुला पाठबळ आहे. म्हणून तुला हे पैसे मिळाले एक गृहीत धर. आणि हा तुला 1 कोटी रुपये मिळाल्या तू बहुमोठी हिस्सा तुझ्याकडे ठेवला तरी हरकत नाही. पण सर्व तुझ्याकडे ठेवू नकोस. लोकांचाही याच्यात वाढ आहे. लोक म्हणजे कोण की जे तुझे हितचिंतक की जे तुलाही माहिती नाही तुझे हितचिंतक कोण आहे. तुझ्या तोंडावर स्तुती करणारे तुझे हितचिंतक नको जाऊ. पण तुझ्या कधी याची जन्मात गाठ पेट पडणार नाही असे सुद्धा तुझे हितचिंतक असू शकते. तू शाळेत गेला ती शाळा काही मी बांधली नव्हती म्हणून तू शिकला. कुणीतरी बांधली होती म्हणून तू त्या शाळेत शिकला. तसं आज तू काहीतरी केलं तर कुणीतरी 3रा माणूस त्याचा फायदा घेणार आहे. कोण फायदा घेतो हा तुझा समजत नाही. समाजाने तुझ्यावर ऋण केलेला आहे. समाजात वाईट लोक असतात ते चांगले लोक आहेत. कुणीतरी कॉलेजला म्हणून तू कॉलेजमध्ये शिकला असता. मी तुला अहमदाबादला पाठवलं तर तू कसा शिकला शिकू शकला असता. तुझे कॉलेज असतं तर कुणीतरी मानलं म्हणून तुला त्याचा फायदा मिळाला. तू काही करतो कुणाला तरी त्याचा फायदा मिळेल. तेव्हा सर्व पैसे तुझे नाही हे ठरवलं. एक काहीतरी तू 2 करणार 5 करणार काय द्यायचं ते बाजूला का योग्य भेटले. हे सगळं झाल्यानंतर 15 दिवसाच्या वेळी वाटलं एवढंच त्यांनी मला सांगितलं ते आहे माझ्या डोक्यात याच्यासारखं शिकलं विजेसारखं शिकलं. आणि मग डोंबिवलीच्या कॉलेजचा प्रस्ताव काही मंडळी सत्कृत मंडळी क्रीम ऑफ द सोसायटीचे 5-25 लोक आले. त्यांनी मला प्रपोजेशन दिलं की आम्ही असं कॉलेज काढतो आम्ही काढतो आहोत. तर माझ्या डोक्यात पटकन लाख प्रकार कडे गेले. आपल्या 15 दिवसांपूर्वी वडिलांनी हे सांगितलं होतं. म्हटलं ठीक आहे तुम्हाला मी काय करावं वाटतं. मला म्हटलं की मला 1 लाख रुपये डोनेशन द्यावं वाटतं. म्हटलं देईन पण हप्त्याने देईन. म्हणजे जवळ एखाद्या बँकेचं कर्ज काढल्यानंतर आपल्याला जे हप्ते द्यावे लागतात ते तुम्हाला द्यायला मंजूर आहे. हप्ते देईन कारण माझी आधी ऐकत नाही. 72 सालची गोष्ट आहे. 71 साली आमचे वडील वाढले. 72 साली मी त्यांना 1 लाख रुपये देईन म्हणून म्हणालो. त्यानंतर ते खुश होऊन गेले की द्यायचं काहीच नव्हतं. मी दिले नव्हते काही घेतले नव्हते. नुसतं तुम्ही द्या ही कबुली. ही कबुली झाल्यानंतर बरं म्हटलं तुम्ही काय कॉलेज बांधल्याच्या वेळेस द्या मी तुम्हाला जसे जसे लागतील तसे तसे देईन. 72 झाल्यानंतर जे कबूल केलं होतं त्याच्याकरता हे लोक 2-4 वर्ष गेल्यानंतर मला असं वाटलं की कबूल केलं होतं कॉलेजच नाही बांधले तर पैसे द्यायला प्रश्न पुढे आला. 80 साली हे लोक आले 8 वर्षानंतर. आणि आल्यानंतर मी त्यांना रिसिव्ह वगैरे केला. या बसा केला. मला वाटलं की तुम्ही आम्हाला असं कबूल केलं होतं. म्हटलं मला असं वाटतं तुम्ही विचारलाच म्हणून म्हणजे विचार नाही. तर म्हटलं मग मी कबूल केलं त्याप्रमाणे मी बांधलेलं आहे. म्हणाले पण आता 72चे 80 झाल्यामुळे खर्च वाढलेला आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला 5 लाख रुपये द्यावं असं वाटतं. अशा तऱ्हेने ते 5 लाख रुपये मी त्यांना हो म्हटल्यानंतर
म्हटलं मी 5 लाख देईन, पण आता परत मी हप्ते नाही देईन, कारण 1 लाख असले तरी त्यावेळेस हप्ता भरला होता, आता 5 लाखाची परत हप्ता आहे. मग 5 लाख रुपये म्हटल्यानंतर कबूल केल्यानंतर ते परत खुश होऊन गेले, पैसे द्यायचे दिले. मग त्यांना कॉलेजला 5 लाख रुपये कॉलेज थोडी नव्हतं आणि देत आहे का काय, म्हणजे तुमचे जी बार्गेन जात आहे. म्हटलं हे जर आपल्या टर्म्स कंडिशन म्हणजे मला बार्गेनिंग सारखे वाटतात, कारण दान करताना कुठचीही कंडिशन असू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. नाहीतर तुमच्या दानाला गालबोट लागतं. हल्ली सगळे दान करणारे लोक टर्म्स कंडिशन शिवाय तुम्ही दानच करणार. पण दान खाली ज्याला म्हणतात की दान याचा अर्थ की ज्या दानाला कुठचीही कंडिशन नाही असं दान, हे एक दान. दुसरं दान सत्पात्री असावं, उपात्री असावं. आणि तिसरी गोष्ट मी त्यांना म्हटलं एवढ्या टर्म्स कंडिशन जर असतील त्याच्यात मग तुम्ही कसं काय करणार पाहिजे. मग म्हणे काय करू, घेण्याचे गत्यंतर नाही, ते सांगतात त्या टर्म्स कंडिशन ऍक्सेप्ट करण्याचे गत्यंतर नाही. म्हटलं हे बघा, मी तुम्हाला लोन म्हणून देतोय, परत करायचं फाउंडेशन तुम्हाला मी देतो. तुमच्या टर्म्स कंडिशन तुम्ही कोणाच्या मानू नका. आणि तुम्हाला जर कॉलेज चांगलं चालवायचं असेल तर दुसऱ्याच्या एकदा टर्म्स कंडिशन तुमच्या माध्यमावर असेल तर तुम्ही कदाचित चांगलं चालवू शकणार नाही ते. म्हणून तुम्हाला मी लोन म्हणून देतो म्हणून सांगितलं. सगळ्यांनी हो हो केलं. आणि अल्टिमेटली ज्यावेळेस लोन परत करण्याची पाळी आली त्यावेळेस ते परत सगळेजण आले म्हणाले की बाबा मी तुझं लोन देऊ शकत नाही बाबा, कुठून आणायची पाहिजे. म्हटलं नका दान करतो. असं हे आमचं दानाचं प्रकार आहे. सरांनी सुरुवातीला विशेषतः उत्तर ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटेल की मी मुद्दाम एकच प्रश्न विचारावा होता किंवा काय. माझा एकच प्रश्न विचारण्याचा हेतू नव्हता. पहिला मोठा पहिला ग्राहक कोण हे सांगणं कठीण आहे, कारण आमच्या अगोदर आमच्या वडिलांनी काही ग्राहक करून ठेवले होते ना, त्यामुळे तो ग्राहक मिक्स नाही. त्यांनी म्हणजे मला उल्लेख केला 60,000ची उदाहरणावरून 12 कोटीपर्यंत पोहोचली. तर आपल्या एवढे मला त्याच्याकडनं अनोळखी माणसाने 7,000 रुपये मला मी मागितले आणि दिले ऍडव्हान्स पेमेंट म्हणून. याच्याबद्दल मला एवढा तीव्र आनंद झाला. तो माणूस तुम्ही कधी विसरू शकत नाही. शेवटी गेल्याला मी त्याला मदत करता करता माझे 10-15 हजार रुपये बुडले, पण मला त्याच्यात दुःख नाही, कारण तो त्याच्यानंतर त्याला त्याच्या नोकरांनी पोखरलं. इतका सज्जन माणूस, पण त्याच्या नोकरांनी त्याला पोखरलं आणि गेल्याला तो शेवटी तो बंद झाला. मला मी एक त्याची कृतज्ञता म्हणून त्यांनी मला जे 10 वर्षापूर्वी 7,000 रुपये मला ऍडव्हान्स पेमेंट दिलं होतं की ज्यावेळेस मला रस्त्यावर दुसरं सुद्धा विचारत नव्हतं, म्हणून माझे 15,000 रुपये बुडले. मी त्याला कधी रिमाइंडर पाठवलं की माझे 15,000 पाठवत असता. हा माझ्या आठवणीतला सर्वात मोठा महत्वाचा आणि मोठा ग्राहक की ज्याच्याबद्दल मला आजही हायेस्ट रिस्पेक्ट वाटतो. यांच्या कर्माला कलाटणी देणाऱ्या त्या ग्राहकाबद्दलची यांना आठवण आहे. धन्यवाद.